तर आजचा टॉपिक काय आहे? सस्पेन्शन. तर सस्पेन्शन बघायच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. जसं की लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे असतंय काय, लिक्विड डोसेज फॉर्मचे टाईप किती असतात. तर सस्पेन्शन हे पण एक लिक्विड डोसेज फॉर्मचा टाईप आहे. लिक्विड डोसेज फॉर्म ब्रॉडली आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात. जे लिक्विड डोसेज फॉर्म आहेत ब्रॉडली आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात. एक असते मोनोफेजिक डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म, आणि दुसरा आहे बायफेजिक. बायफेजिकलाच आपण हिटेरोजिनस सिस्टम म्हणतात, तर मोनोफेजिकला आपण मॉलिक्युलर डिस्पर्शन म्हणतात. जर जेवढे काही लिक्विड डोसेज फॉर्म आहेत ते सगळे एक प्रकारचे लिक्विडचे डिस्पर्जन आहेत. तर डिस्पर्जन नेमका असतंय काय? तर समजा एखादा मी एक बिकर घेतलं, बिकरमध्ये सॉल्व्हंट घेतलं कोणतं पण, तर सॉल्व्हंटमध्ये मी ॲडिशनली कोणते पण सॉलिडचे पार्टिकल ॲड केले. मी जर असं बघितलं, सॉलिडचे पार्टिकल जे आहेत पूर्णपणे त्यामध्ये डिझॉल्व्ह झाले नाहीत, तर ते अर्ध्यामध्ये सस्पेंडेड राहिलेत. तर हे जे सस्पेंडेड जे पार्टिकल राहिलेत त्यांनाच आपण काय म्हणतात? डिस्पर्स पार्टिकल्स. म्हणजे हे पूर्ण प्रकारे सोल्युबल पण नाहीत, त्या सॉल्व्हंटमध्ये हे सोल्युबल नाहीत, विरघळलेले नाहीत पूर्ण प्रकारे, त्यामध्ये फक्त डिस्पर्स झालेले आहेत. आणि जे आपण सॉल्व्हंट यूज केलं होतं आपण त्याला म्हणतो डिस्पर्जन मीडियम. आणि हे जे सॉलिड पार्टिकल्स होते त्यांना आपण डिस्पर्स पार्टिकल म्हणतात, जे की डिस्पर्जन मीडियम मध्ये डिस्पर्स पार्टिकल सस्पेंडेड आहेत किंवा डिस्पर्स्ड आहेत. मग ऑन द बेसिस ऑफ डिस्पर्जन फेज आणि डिस्पर्जन मीडियम आपण कोणत्या पण लिक्विड डोसेज फॉर्मला ब्रॉडली तीन कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतात. एक असते मॉलिक्युलर डिस्पर्शन, दुसरा असते कोलायडल डिस्पर्शन अँड कोर्स डिस्पर्शन. तर यामध्ये फरक काय? यामध्ये फरक एवढा असं की आपण जे पार्टिकल यूज करायला, सॉलिड पार्टिकल लिक्विडमध्ये टाकण्यासाठी जे डिस्पर्शन फेज आहे आपली, डिस्पर्स फेज जी सॉलिडमध्ये डिस्पर्स होणार आहे, त्याची साईज मॅटर करते. त्याच्या साईजनुसार आपण यांना डिवाइड करतो. तर मॉलिक्युलर जे डिस्पर्शन आहे त्यामध्ये आपण खूप स्मॉल पार्टिकल यूज करतो. इतके स्मॉल यूज करतात की हे पूर्ण प्रकारे या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात. त्यामुळे या मॉलिक्युलर डिस्पर्शनला आपण सोल्युशन पण म्हणतात, हे ट्रू सोल्युशन असतंय. हे डिस्पर्शन सिस्टम नाहीच, कारण यामध्ये जे मॉलिक्युल आहेत ते डिस्पर्स राहत नाहीत, पूर्ण प्रकारे सोल्युबल होऊन जातात. परंतु ह्याला पण डिस्पर्शन म्हणता येतं, मॉलिक्युलर लेवलचं डिस्पर्शन म्हणता येतं. परंतु हे डिस्पर्शनची टाईप नसते. तर डिस्पर्शनच्या दोनच टाईप असतात मेनली, कोलायडल अँड कोर्स डिस्पर्शन. तर कोलायडल डिस्पर्शन मध्ये काय असतंय की स्मॉल साईजचे पार्टिकल जे आहेत आपण सॉल्व्हंटमध्ये टाकतो आणि हे पार्टिकल त्या सॉल्व्हंटमध्ये डिस्पर्स होतात, डिझॉल्व्ह होत नाहीत, डिस्पर्स होतात. याला म्हणतात आपण कोलायडल डिस्पर्शन. आणि कोर्स डिस्पर्शन मध्ये कसं, ह्या स्मॉल साईजच्या आपण कोलायडल मध्ये यूज केले, त्याच्यापेक्षा लार्ज साईजचे जर पार्टिकल आपण यूज केले आणि ते डिस्पर्शन फेज म्हणून यूज केले, तर आपण याला कोलायडल डिस्पर्शन म्हणतात. तर कोलायडल डिस्पर्शन आणि कोर्स डिस्पर्शन हे दोघं पण कसे आहेत? हिट्रोजिनस टाईपचे डोसेज फॉर्म आहेत. मग कोलायडल डिस्पर्शनच्या टाईप कोणत्या असतात? लायोफिलिक कोलायडल डिस्पर्शन, लायोफोबिक, असोसिएटेड, ते आपल्याला बघायचं नाही, ते पीपी मध्ये बघायचं. तर कोर्स डिस्पर्शनचे मेनली दोन टाईप असतात. एक असतंय सस्पेन्शन आणि दुसरं असतंय इमल्शन. मग कोर्स डिस्पर्शन आपल्याला काय सांगायले? कोर्स डिस्पर्शन आपल्याला काय सांगायले की हे हिट्रोजिनस आहे. हिट्रोजिनस म्हणजे काय? तर हिट्रोजिनस मध्ये यामध्ये दोन फेज आहेत, एक लिक्विड फेज
आणि दुसरी आहे सॉलिड फेज. दुसरं काय म्हणतंय की यामध्ये आपण जे पार्टिकल टाकायला सॉलिडचे ते लार्ज पार्टिकल आहेत, स्मॉल पार्टिकल नाहीत. आणि तिसरं काय की हे बायफेजिक आहे. हेट्रोजिनस म्हणजेच बायफेजिक. आणि याचे टाईप कोणकोणते आहेत? इमल्शन अँड सस्पेन्शन. तर इमल्शन नेमकं असतंय काय? इमल्शन बघितलं आपण, हेट्रोजिनस सिस्टम आहे, कोर्स डिस्पर्जन आहे, इथपर्यंत कळालं आपल्याला. परंतु इमल्शन आहे काय नेमकं? तर इमल्शन काय असतं? इमल्शन अशी सिस्टम असते बायफेजिक लिक्विड सिस्टमची, त्यामध्ये इनसोल्युबल सॉलिड, सोल्युबल नाही. समजा मी जर हे बीकर घेतलं, बीकर मध्ये सॉल्व्हंट घेतलं कोणतं पण, आणि ह्या सॉल्व्हंट मध्ये सॉलिड ऍड केले, जर हे सॉलिड डिझॉल्व्ह झाले पूर्ण प्रकारे तर हे तर सोल्युशन झालं ना. मग आपल्याला सोल्युशन नाही पाहिजे, डिस्पर्शन सिस्टम पाहिजे. तर आपल्याला पार्टिकल जे आहेत ना, पार्टिकल जे आहेत इनसोल्युबल पार्टिकलच घ्यावं लागतील. हे पार्टिकल जर ह्या सिस्टम मध्ये सोल्युबल असते ह्या सॉल्व्हंट मध्ये, तर सस्पेन्शन बनवायची गरजच नसली असते, आपण सोल्युशनच बनवलं असतं. सस्पेन्शन बनवायची गरजच कशामुळे असते की हे जे पार्टिकल आहेत आपली सॉलिड पार्टिकल, ड्रगचे पार्टिकल या लिक्विड मध्ये किंवा ह्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होईना चाललेत, पूर्ण प्रकारे सोल्युबल नाहीत. तर सोल्युबल नाहीत, डिस्पर्स होतात, म्हणजे पूर्ण प्रकारे सोल्युबल होत नाहीत, डिस्पर्स राहतात. त्यामुळे आपल्याला सस्पेन्शन बनवायचे. मग सस्पेन्शन असते काय? सस्पेन्शन ची डेफिनेशन काय? द बायफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म, बायफेजिक और heterogeneous form in which insoluble solid particle are suspended in the liquid medium. म्हणजे आपल्याकडे एक लिक्विड मीडियम आहे, ज्यामध्ये एक सॉल्व्हंट आहे कोणतं पण, आणि आपले पार्टिकल जे आहे सॉलिडचे पार्टिकल त्याच्यामध्ये डिस्पर्स्ड आहेत. डिस्पर्स्ड, सोल्युबल नाही, डिस्पर्स्ड. डिस्पर्स म्हणजे काय? सस्पेंडेड आहेत त्यामध्ये. तर आपण जे सॉल्व्हंट यूज केलं, आपण त्याला काय म्हणतात? डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम म्हणतात. आणि ह्याच डिस्पर्शन मीडियमला आपण काय म्हणतात? एक्सटर्नल फेज. एक्सटर्नल फेज कशामुळे म्हणतात? कारण आपल्या सॉलिड पार्टिकलला हे चारही बाजूने कव्हर करायला, त्यामुळे ह्याला एक्सटर्नल फेज म्हणतात. अजून याला आपण दुसरं पण एक नाव देतात की कंटिन्युअस फेज. ही पूर्ण कंटिन्युअस आहे. आपल्या आपण जे सॉलिड पार्टिकल टाकले त्याला पूर्ण कंटिन्युअसली कव्हर करते, म्हणून आपल्याला कंटिन्युअस फेज पण असं पण म्हणतात. एक झालं याचं नाव एक्सटर्नल फेज, दुसरं झालं कंटिन्युअस फेज. आणि हे जे डिस्पर्शन मीडियम असते हे लिक्विड असू शकते किंवा सेमी सॉलिड असू शकते. लिक्विड सेमी सॉलिड असू शकते. नंतर आता राहिले हे पार्टिकल, आपण सॉलिड पार्टिकल टाकले होते ना, त्याला काय म्हणतात आपण? डिस्पर्स्ड फेज. तर डिस्पर्स फेज सॉलिडच असणार आहे, आपल्याला माहिती आहे. लिक्विड तर डिस्पर्स होऊ शकत नाहीत किंवा सेमी सॉलिड पण डिस्पर्स होऊ शकत नाही, ते सोल्युबल होणार. तर डिस्पर्स फेज ही सॉलिडच असते. डिस्पर्स फेजला दुसरं एक नाव असते डिस्कंटिन्युअस फेज. ती कंटिन्युअस होती, ही डिस्कंटिन्युअस फेज आहे. आणि तिसरं एक नाव असतं इंटरनल फेज. इंटरनल फेज कशामुळं? आपल्या जे हे एक्सटर्नल फेज होती ना, त्यामध्ये जाऊन हे आपले पार्टिकल डिस्पर्स होले, त्याच्यामुळे याला इंटरनल फेज असं पण नाव दिलं जाते. तर नेक्स्ट पॉइंट काय आहे? आपल्याला कळालं की सस्पेन्शन आहे काय, सस्पेन्शन बनतंय कशामुळं. तर सस्पेन्शन मध्ये आपण पार्टिकल जे यूज करतात, मी म्हणलं होतं की सॉल्व्हंट मध्ये आपण पार्टिकल टाकायला, तर त्या पार्टिकलची साईज ही असते ग्रेटर दॅन 0.1 मायक्रॉन पेक्षा जास्त असली पाहिजे. तर त्याची रेंज किती असते? 0.5 to 5 मायक्रॉन. सस्पेन्शन मध्ये पार्टिकलची जी रेंज असते 0.5 to 5 मायक्रॉन एवढी असलीच पाहिजे. नंतर जे आपले सस्पेन्शन तयार होईल ते थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल असतात. म्हणजे नंतर समजेल कशामुळे अनस्टेबल असतात. तर पहिला पॉइंट की ते हिट्रोजिनस सिस्टम आहे. नंतर थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल आहेत. आणि मेन पॉइंट म्हणजे सस्पेन्शन जे आहेत ते झिरो ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात डिग्रेडेशनला. झिरो ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात वेन दे गॉट डिग्रेडेशन. म्हणजे जेव्हा सस्पेन्शनचं डिग्रेडेशन होईल तेव्हा झिरो ऑर्डर कायनेटिक्सनं डिग्रेडेशन होईल. म्हणजे
त्यांचं जे डिग्रेडेशन होईल ते कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करणार नाही. मी म्हणलं की माझ्याकडे 100 ml सस्पेन्शन आहे किंवा माझ्याकडे 1000 ml सस्पेन्शन आहे, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवरून काहीच घेणं नाही की त्यांचं डिग्रेडेशन किती होईल. विदाउट डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन त्याचं डिग्रेडेशन होते. त्यामुळे झिरो ऑर्डर कायनेटिक्स सस्पेन्शन फॉलो करत असते. तर मी एक पॉइंट काय सांगितला की सस्पेन्शन जे आहेत आपले थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल आहेत. थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल आहेत. कशामुळं? कारण आपण जे पार्टिकल यूज केले होते सस्पेन्शन मध्ये, छोटे सस्पेन्शन मध्ये आपण जे छोटे पार्टिकल यूज केले होते, आपल्याला माहित आहे जितकी छोटी साईज जर साईज जर छोटी असेल, खूप छोटी असेल, तर त्याचा सरफेस एरिया खूप जास्त असणार आहे. सरफेस एरिया खूप जास्त असणार आहे. कारण समजा हे मोठा पार्टिकल आहे तर याचा सरफेस एरिया लिक्विड मध्ये कमी असणार आहे, आणि छोटा पार्टिकल आहे तर याला लिक्विड चारी बाजूने लवकर कव्हर करू शकते किंवा डिझोल्युशन जास्त असू शकते. त्यामुळे जितकी साईज छोटी तितका जास्त सरफेस एरिया असणार आहे. त्यामुळे जितका जास्त सरफेस एरिया तितकं जास्त त्यामध्ये एनर्जी पण असणार आहे. आपण जे पार्टिकल यूज केलेत त्याच्यामध्ये एनर्जी पण असणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण असणार आहेत. त्याच्यामुळं हे सस्पेन्शन जे असतं आपलं थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल असतं. सोल्युशन जे असतं थर्मोडायनॅमिक स्टेबल असतं, परंतु जे आपलं सस्पेन्शन आहे ते अनस्टेबल असतं. तर मेन पॉईंट काय आहे इथं की सस्पेन्शन बनवताना आपण सॉलिड पार्टिकल जे यूज केलेत ते आपण स्मॉल साईज मध्ये यूज करणार किंवा कोर्स पण यूज केले तरी ते रिलेटिव्हली स्मॉलच आहेत. तर मी म्हणलं माझ्याकडे एक सस्पेन्शन आहे, त्यामध्ये इतके पार्टिकल आहे सॉल्व्हंट मध्ये डिस्पर्स झालेले. आपल्याकडे सॉल्व्हंट पण होतं. तर इथं काय होणार, तर इथं काय होत आहे की हे जे छोटे पार्टिकल आहेत, हे जे पार्टिकल आहेत स्मॉल साईज मध्ये आहेत. स्मॉल साईज मध्ये आहेत. स्मॉल साईज मध्ये असल्यामुळे काय होतंय, यामध्ये स्मॉल साईज मुळे यांचं जे सरफेस एरिया आहे ते खूप हाय असते. त्याच्यामुळे काय होतंय की यांची जी एनर्जी आहे ती पण हाय असणार आहे. ड्यू टू दॅट हाय एनर्जी हे काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे याला अट्रॅक्ट करणार, 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 असं अट्रॅक्ट करत जाणार. तर या अट्रॅक्शन मुळे काय होतंय, यांचं ऍग्रिगेशन होतंय. हे पार्टिकल जवळ येतात, हे पार्टिकल असं जवळ येतात, यांचं ऍग्रिगेशन होतंय. हे जे ऍग्रिगेशन होतंय ते दोन टाइप्स असतं. एक रिव्हर्सिबल असू शकते, हे ऍग्रिगेशन रिव्हर्सिबल असू शकते. दुसरं ऍग्रिगेशन इरिव्हर्सिबल असू शकते. मग जे हे रिव्हर्सिबल ऍग्रिगेशन आहे ते रिव्हर्सिबल ऍग्रिगेशन म्हणजे काय की ऍग्रिगेट होत असताना यांच्यामध्ये थोडा गॅप आहे, थोडा तर गॅप आहे. यांच्यामध्ये एवढी पण अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही की हे एकमेकांना पूर्णपणे चिपकून बसायले. तर हे जे रिव्हर्सिबल ऍग्रिगेशन आहे यालाच आपण म्हणतात फोकुल्स म्हणतात. आणि हे फोकुल्स आहेत ना ते वीक वांडरवॉल फोर्सेस ना एकमेकांना बाइंड असतात. त्यामुळेच हे रिव्हर्सिबल आहेत की यांच्यामध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वीक आहे. मग हे जे फोकुल्स आहेत हे फोकुलेटेड सस्पेन्शन मध्ये ऑब्झर्व होतात. आणि हे जे इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन होतं, इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन होईल. समजा इरिव्हर्सिबल म्हणजे हे खूप एकमेकांना चिपकत आहेत, आपण यांना अलगच करू शकत नाही कोणत्याच प्रकारे. तर इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन मध्ये प्रॉब्लेम काय आहे की इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन झालं ते पार्टिकल्स हळूहळू खाली जाणार, सेडिमेंट होणार आणि नंतर यांचा केक तयार होणार. तर इरिव्हर्सिबल जे ऍग्रिगेशन असतंय त्याला आपण काय म्हणतात, केकिंग किंवा केक तयार होतो. जे रिव्हर्सिबल होतं त्याला आपण फोकुल्स म्हणलं, आणि जे इरिव्हर्सिबल आहेत त्याला आपण प्रिसिपिटेट किंवा केक म्हणलं. आणि हे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये ऑब्झर्व होतात. तर मेन आपल्याला बघायचं की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन म्हणजे काय आणि फॉक्युलेटेड सस्पेन्शन म्हणजे काय. तर सस्पेन्शनच्या काही टाईप असतात. तर सस्पेन्शन
काही प्रॉपर्टीनुसार क्लासिफाय केलं जातंय. पहिलं तर त्यामध्ये सॉलिड कंटेंट किती आहे, दुसरं त्याचा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन किंवा रूट ऑफ सस्पेन्शनचा कोणता आहे त्याच्यानुसार क्लासिफाय केलं जातं. नंतर त्यामध्ये इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टी काय आहेत त्यानुसार काय क्लासिफाय केलं जातं. तर पहिली टाईप आपल्याला बघायची आहे की ऑन द बेसिस ऑफ सॉलिड प्रेझेंट इन सस्पेन्शन. सॉलिडचं कन्सन्ट्रेशन किती आहे सस्पेन्शन मध्ये, यामधून सस्पेन्शनच्या दोन टाईप होतात. एक डायल्यूट सस्पेन्शन, दुसरं आहे कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन. तर डायल्यूट सस्पेन्शन मध्ये काय असते, जे सॉलिडचं कंटेंट होतं आपलं ते 2 to 10% वेड बाय व्हॉल्यूम ऑफ दॅट डिस्पर्सिंग मीडियम. सॉलिड कंटेंट जे आहे आपलं त्या डिस्पर्शन मीडियम मध्ये 2 ते 10% आहे. आणि कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन मध्ये काय असते की सॉलिडचं जे कंटेंट असते 50% किंवा 10 to 50% असते. तर डायल्यूट म्हणजे काय की सॉलिडचं कंटेंट कमी आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की त्यामध्ये सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि हे जे डायल्यूट सस्पेन्शन आहे याचे एक्झाम्पल आहे कॉर्टिसोन ॲसिटेट किंवा प्रेडिसोनल ॲसिटेट सस्पेन्शन. जेवढे काही टॉपिकली अप्लाइड सस्पेन्शन असतात, टॉपिकली नाही, जेवढे काही सिस्टेमिक असतात तेवढे जे सस्पेन्शन आहे ते डायल्यूट असतात. आणि जेवढे काही टॉपिकली यूज होणारे सस्पेन्शन असतात ते कॉन्सन्ट्रेटेड असतात, कारण ते स्किनवर असे पूर्ण प्रकारे स्प्रेड होऊ नयेत, स्किनला स्टिक होऊन राहावं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन यूज करतात. तर कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शनचे टाईप कोणते आहेत, झिंक ऑक्साईड सस्पेन्शन, नंतर आहे प्रोकेन पेनिसिलिन जी सस्पेन्शन. तर प्रोकेन पेनिसिलिन जी सस्पेन्शन जे आहे ते इम्पॉर्टंट सस्पेन्शन आहे, कारण यामध्ये काय आहे, तर या सस्पेन्शनची एक खासियत आहे की प्रोकेन पेनिसिलिन जी सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेटेड आहे, परंतु हे पॅरेंटल मध्ये पण यूज होतात. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, सॉलिडचं कंटेंट जास्त आहे ते बॉडीमध्ये जर दिलं, ब्लड स्ट्रीम मध्ये गेलं तर कॉन्सिक्वेन्सेस किंवा ॲडव्हर्स इफेक्ट कॉज करू शकतात. परंतु पेनिसिलिन जी जे सस्पेन्शन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे तरी पण पॅरेंटल मध्ये यूज होतात. एकच जे आपल्याकडे एक्सेप्शन आहे ते आहे. तर नंतर आपण सस्पेन्शनला क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टीज किंवा इलेक्ट्रोकायनेटिक नेचर ऑफ सॉलिड पार्टिकलच्या इलेक्ट्रोकायनेटिक नेचरवर आपण सस्पेन्शनला क्लासिफाय करतात दोन कॅटेगरीमध्ये, एक फोकुलेटेड सस्पेन्शन आणि दुसरं आहे डिफोकुलेटेड सस्पेन्शन. तर फोकुलेटेड आपण बघितलं की फोकुलेटेड म्हणजे काय, त्यामध्ये फोकुल्स फॉर्म होणार आहेत आणि डिफोकुलेटेड सस्पेन्शन मध्ये काय, त्यामध्ये फोकुल्स फॉर्म होणार नाहीत. तर फोकुल्स काय असतात, रिव्हर्सिबल ऍग्रिगेशन, म्हणजे ते क्लोज असतात परंतु त्यांच्यामध्ये गॅप असतो. हे रिव्हर्सिबल आहेत, फ्लफी टाईप असतात, पूर्ण असं कॉन्स्ट्रॅक्ट नसतात, तर हे फ्लफी टाईप असतात. परंतु डिफॉक्युलेटेड मध्ये काय होतंय की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये जे पार्टिकल आहेत ते फोकुल्स फॉर्म करत नाहीत. हे आपलं समजा डिस्पर्शन मीडियम आहे आणि हे काय करतात, हे पार्टिकल असे आहेत तसेच राहतात, बट हे आत्ता असे आहेत, पण जेव्हा हे सेडिमेंट होणार, आत्ता जे आहेत हे पार्टिकल यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे, त्याच्यामुळे हे फोकुल्स फॉर्म करणार. परंतु जेव्हा हे सेडिमेंट आउट होणार तेव्हा ह्यांना काय करणार, इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन करणार. आपण जे बघितलं ना इरिव्हर्सिबल ऍग्रिगेशन, त्याच्यामुळे हे काय करणार, केक फॉर्म करणार. तर डिफोकुलेटेड सस्पेन्शन मध्ये काय असतंय की हे जेव्हा डिस्पर्स्ड आहेत पार्टिकल तेव्हा त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे, त्याच्यामुळे ते फोकुल्स फॉर्म करत नाहीत.
बट जेव्हा ते सेडिमेंट आउट व्हायला तेव्हा त्यांनी केकचं फॉर्म करतात. याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण इन्व्हायरमेंटमध्ये बघतात की इन्व्हायरमेंटमध्ये एअरमध्ये सॉलिड पार्टिकल असतात, ते ॲग्रिगेट नसतात, ते पूर्ण प्रकारे फ्री असतात. परंतु जर ते लँडवर पडले, अर्थवर पडले आपल्या, तर ते ॲग्रिगेट होतात एकमेकांना. तर ह्यामध्ये पण असंच असतं की डिफॉक्युलेटरमध्ये जेव्हा ते डिस्पर्स फेजमध्ये असतात, डिस्पर्स मीडियममध्ये असतात, तेव्हा डिस्पर्स असतात. बट जेव्हा ते सेडिमेंट होतात तेव्हा त्यामध्ये पूर्ण प्रकारे जे असते केकिंग फॉर्म होते. मग डिफॉक्युलेटेड आणि फोक्युलेटेडचं मेनली हेच डिफरन्स आहे की त्यामध्ये फोक्युलेशन फॉर्म होत असते. तर डिफरन्स बघायचा आपल्याला फोक्युलेटेड आणि डिफॉक्युलेटचा. तर फोक्युलेटेड अँड डिफॉक्युलेटेड. तर यामध्ये पहिला डिफरन्स आपण काय बघितला होता की पार्टिकल जे आहेत फोक्युलेटेड मध्ये त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे काय व्हायले, त्यांनी फोकल्स फॉर्म करायलेत. फोक्युलेटेड मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्यामुळे फोकल्स फॉर्म करायलेत. आणि जे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन आहे त्यामध्ये पार्टिकलमध्ये रिपल्सिव्ह फोर्स होते. कधी? जेव्हा ते डिस्पर्स्ड आहेत. जेव्हा ते डिस्पर्स्ड आहेत म्हणजे हे सस्पेन्शन आहे समजा, हे जेव्हा लिक्विडमध्ये असे डिस्पर्स आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे. बट नेक्स्ट पॉइंट काय आहे की फॉक्युलेटरमध्ये काय आहे की पार्टिकल फॉर्म्स अ लूज ॲग्रिगेशन. फॉक्युल्स फॉर्म करायचे म्हणजेच लूज ॲग्रिगेशन आहे. बट याच्यामध्ये कसं आहे, सेडिमेंट व्हायच्या अगोदर पार्टिकल एक्झिस्ट इन सेपरेट एंटिटीज. भाई यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे ना, एकमेकांना रिपल्स करायचे म्हणजे सेपरेट एंटिटीज, म्हणजे पार्टिकल इंडिव्हिज्युअली एक्झिस्ट करणार आहेत की लूज ॲग्रिगेशन फॉर्म करणार आहेत किंवा ॲग्रिगेशन करणार आहेत. केव्हा? की जेव्हा ते सेडिमेंट झालेले नाहीत. बट नंतर बघू की सेडिमेंट झाल्यावर काय होते. तर तिसरा पॉइंट काय आहे की हे जे आपण फॉक्युलेटेड सस्पेन्शन बघायला ते अनप्लीझंट आहे बघायला. कारण आपण बघायला की फोकल्स फॉर्म व्हायले, ते अनप्लीझंट आहे. फोकल्स फॉर्म झाले हे, परंतु प्लीझंट आहे. हे प्युअर सस्पेन्शन सारखं दिसतंय की यामध्ये आपण जे पार्टिकल टाकलेत ते प्युअरली सस्पेन्स्ड, म्हणजे त्यामध्ये पूर्ण प्रकारे डिस्पर्स्ड आहेत, ते फोकल्स फॉर्म केलेले नाही. त्यामुळे हे जे आहे प्लीझंट दिसतंय, युनिफॉर्म डिस्पर्स्ड पार्टिकल असल्यामुळं. हे जे आहे आपलं फोक्युलेटेड ते अनप्लीझंट अपिअरन्स देते. कशामुळे? की आपले पार्टिकल्स फोकल्स फॉर्म करून बसलेले आहेत आणि ते लिक्विड अलग आणि फोकल्स अलग टाईपचं दिसतंय. त्यामुळे चौथा पॉईंट काय आहे की आपलं जे फोक्युलेटेड सस्पेन्शन आहे त्यांचं ते सुपरनेटेड तयार होतं लिक्विड, ते क्लिअर दिसतंय. कारण फोकल्स जे आहेत वॉटरमध्ये छोटे छोट्या पार्टिकलचे मोठ्या साईजचे फोकल्स तयार होणार आहे. मग जे आपलं लिक्विड होतं सॉल्व्हंट ते क्लिअर दिसणार आपल्याला. परंतु हे जे डिफोक्युलेटेड सस्पेन्शन होतं यामध्ये क्लाउडली दिसणार. कारण जे आपले डिफोक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये जे पार्टिकल होते ते पूर्ण प्रकारे डिस्पर्स आहेत म्हणजे इन द सेन्स की हे समजा सस्पेन्शन आहे, हे असे आहे सस्पेन्शन म्हणजे क्लाउडी दिसणार. पूर्ण प्रकारे लिक्विडमध्ये असे सस्पेन्स्ड आहेत त्यांनी, त्याच्यामुळे क्लाउडी दिसणार. बट डिफोक्युलेटेडमध्ये असं होणार नाही. नंतर पाचवा पॉइंट काय आहे की रेट ऑफ सेडिमेंटेशन इज हाय इन द फॉक्युलेटेड सस्पेन्शन. कशामुळे? यांनी फोकल्स फॉर्म केलेत म्हणजे काय झालं, फोकल्स फॉर्म केलेत. आपण बघितलं की फोकल्स फॉर्म केलेत म्हणजे हे 2 पार्टिकल 3 पार्टिकल एका जागेवर येणार, फोकल्स फॉर्म करणार, म्हणजे यांची साईज इन्क्रीज झाली. जशी जशी साईज इन्क्रीज होईल तसं सेडिमेंटेशन म्हणजे काय की ग्रॅव्हिटीच्या फोर्सनं सस्पेन्शन मध्ये सेडिमेंट होईल, तळाला जाऊन बसणार आहेत त्यांनी. तर फोक्युलेटेड मध्ये काय असतं की रेट ऑफ सेडिमेंटेशन हाय असतं. कशामुळे? की त्यांनी फोकल्स फॉर्म केलेत. आणि डिफॉक्युलेटेड मध्ये काय असतं की रेट ऑफ सेडिमेंटेशन स्लो असतं. कशामुळे? की हे सेपरेट एंटिटीज आहे, त्यांनी फोकल्स फॉर्म केलेले नाहीत. नंतर 6वा पॉईंट काय आहे की पार्टिकल सेटल्स ॲज अ फोकल्स. पार्टिकल जे आहे आपल्याला माहिती आहे की त्याने फोकल्स फॉर्म केलेत, मग सेटल तसं होणार. पण यामध्ये कसं आहे की पार्टिकल जे आहेत इंडिपेंडेंटली आणि सेपरेटली सेटल डाऊन व्हायले.
यांनी फोकल्स फॉर्म केले, यांनी नाहीतच, त्याच्यामुळे इंडिपेंडेंट आहेत. नंतरचा हे सगळ्यात मोठा पॉइंट आहे किंवा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जे आपलं समजा हे सस्पेन्शन आहे फोकुलेटेड, त्यामध्ये फोकल्स फॉर्म झालते, मोठमोठाले असे पार्टिकल फॉर्म झालते, ते समजा सेडिमेंट झाले लूज आहेत, आपल्याला माहित आहे, रिव्हर्सिबल आहे, यांना हलवलं की लगेच हे रिडिस्पर्श होऊ शकतात. तर हे सेडिमेंट जे आहे हे लूजली पॅक्ड असणार आहे. आपल्याला माहिती आहे फोकल्स जे आहेत, सेडिमेंट समजा बुडाला आले हे पार्टिकल, तर हे लूजली पॅक्ड असणार आहेत नेटवर्कनं, आणि हार्ड केक फॉर्म करू शकत नाही. ते कशामध्ये, फॉक्युलेटेड मध्ये हार्ड केक फॉर्म करू शकत नाहीत. हे बुडाला येऊन बसणार, सेडिमेंटेशन फास्ट होणार. फास्ट जरी सेडिमेंटेड झालं तरी हे जे सेडिमेंट झालंय हे रिव्हर्सिबल असणार, कारण आपले फॉक्युल्स पण रिव्हर्सिबलच होते ना, कधी पण हलवलं की रिड्यूस होऊ शकतात. परंतु हे जे आपलं डिफोक्युलेटेड सस्पेन्शन होतं त्यामध्ये जे सेडिमेंट होईल इज क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म केक. इथंच कन्फ्युजन होत आहे की भाई आपण म्हणू लागलात की यांचं सेपरेट राहते, फॉक्युल्स फॉर्म होत नाहीत, आणि हे तर शेवट सांगत की यांच्यामध्ये केक फॉर्म आले, हे असं कसं होतंय ते. तर हे होतंय कशामुळं की यांनी जोपर्यंत सस्पेन्शन मध्ये डिस्पर्स्ड आहेत हे पार्टिकल, तोपर्यंत हे रिपल्सिव्ह फोर्समुळं एकमेकांपासून दूर आहेत, हे फोकल्स फॉर्म करत नाहीत. पण जसं हे पार्टिकल हे सेटल डाऊन होणार, सेडिमेंट होणार, तेव्हा त्यांना काय करते, सेडिमेंट जेव्हा तयार झाला हे एकमेकांच्या एवढं जवळ होते की इरिव्हर्सिबल बाइंडिंग करतात. रिपल्सिव्ह फोर्स जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे मध्ये कन्वर्ट होते, आणि ते केक फॉर्म होतो. एवढा केक फॉर्म होतो की हे डिस्पर्श होऊ शकत नाही, की आपण याला किती जरी हलवलं तर तळाला केक फॉर्म होणार, सॉलिड केक, हार्ड केक फॉर्म होणार. त्याच्यामुळे आपण काय करतात की मॅक्झिमम टाइम आपण फोक्युलेटेड सस्पेन्शन यूज करतात. कशामुळं की आपण या फोक्युलेटेड सस्पेन्शनला थोडं पण शेक केलं तर हे रिडिस्पर्श होऊ शकतात. परंतु हे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये पॉसिबल नाही, कारण यांचे जे पूर्ण प्रकारे केक फॉर्म होत असते. नंतर हे 8वा पॉईंट आपण बघितला की इझी टू रिडिस्पर्स, परंतु हे हार्ड असते रिडिस्पर्स करणं, कारण केक फॉर्म झालाय. केक फॉर्म झाल्यानंतर 9वा बायोअबिलिटी इज कम्पॅरेटिव्हली लेस. कशामुळे लेस आहे, कारण यांचा सरफेस एरिया जे आहे फोकल्स फॉर्म झाल्यामुळे पार्टिकलची साईज आहे मोठी झाली, मग सरफेस एरिया पण लो झाला. फॉक्युलेटेड मध्ये सरफेस एरिया लो झाला साईज वाढल्यामुळं. डिफॉक्युलेटेड मध्ये काय, जोपर्यंत केक फॉर्म होत नाही तोपर्यंत बायोअबिलिटी खूप जास्त असते. कशामुळं की यांच्यामध्ये जे पार्टिकल आहे ते स्मॉल साईजचे आहेत आणि सरफेस एरिया जे आहे खूप हाय असतो. याच्यामध्ये फोकल्स फॉर्म झालेले नाहीत, मग त्यामुळे सरफेस एरिया खूप जास्त असतो, पार्टिकल स्मॉल साल आहे, त्याच्यामुळे बायोअबिलिटी डिफॉक्युलेटेड जास्त असते. नंतरचा पॉइंट काय आहे की नंतरचा पॉइंट आहे की जे आपले फॉक्युलेटेड सस्पेन्शन आहेत, जे आहेत फॉक्युलेटेड सस्पेन्शन, तर ते काय करतात, प्लास्टिक फ्लो आणि सुडो प्लास्टिक फ्लो एक्झिबिट करतात. प्लास्टिक फ्लो म्हणजे काय की एखादा आपल्याकडे समजा लिक्विड आहे या ट्यूबमध्ये, तर यावर आपण फोर्स लावला तर काय होणार आहे की जी विस्कॉसिटी आहे स्टार्टिंगला कमी होईल, पण नंतर कॉन्स्टंट राहील. विस्कॉसिटी स्टार्टिंगला कमी नाही, जास्त होणार आणि नंतर कॉन्स्टंट. पण मेनली जे सुडो प्लास्टिक फ्लो आहे ते शो करतंय फोक्युलेटेड डिस्पेन्स. सुडो प्लास्टिक म्हणजे काय की आपण सस्पेन्शन आहे एखाद्या ट्यूबमध्ये, त्यावर फोर्स लावला, ट्रेस दिला, तर त्याची विस्कॉसिटी कमी होईल. म्हणजे फोर्स लावला की विस्कॉसिटी कमी होईल, ते पातळ होईल, त्याला सुडो प्लास्टिक. ते कोण शो करतंय, फोक्युलेटेड सस्पेन्शन. आणि डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन काय आहे, ते न्यूटनियन फ्लो. स्टार्टिंगला कसं आहे, न्यूटनियन फ्लो शो करणार. न्यूटनियन म्हणजे काय, पाण्यासारखं आपण कुठं पण ट्रेस दिला, थोडं ढकललं, पुश केलं किंवा फोर्स लावलं तर ते आपल्या जे फ्लो आहे तसा कंटिन्यू राहणार. परंतु हाय कॉन्सन्ट्रेशनला काय होणार, हाय कॉन्सन्ट्रेशनला ते डायलेटेड फ्लो
जेव्हा आपण पार्टिकलचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये इन्क्रीज करणार तेव्हा डायलेटंट फ्लो शो करणार. डायलेटंट फ्लो म्हणजे काय असते की भाई त्याच्यामध्ये एवढे सॉलिडचे पार्टिकल झालेले आहेत की तुम्ही किती पण फोर्स लावा त्याची विस्कॉसिटी जास्त होईल, उलट वाढायले. म्हणजे मी याच्यावर फोर्स लावला तर हे पार्टिकल एकमेकांना अलग ऍग्रिगेट होऊन बसायले. जे लिक्विड होतं ते आपल्या सॉलिड मध्ये कन्व्हर्ट व्हायला चाललंय, याला म्हणतात डायलेटंट. तर डायरेक्टली लक्षात ठेवायचं की जे आपलं फोक्युलेटेड सस्पेन्शन होतं प्लास्टिक अँड सोलो प्लास्टिक शो करत आहे, आणि जे डिफोक्युलेटेड होतं स्टार्टिंगला न्यूटोनियन फ्लो, परंतु कॉन्सन्ट्रेशन जसं जसं हाय होईल तसं तसं डायरेक्ट फ्लो शो करणार. हा, तर मेन पॉईंट काय आहे की आपण डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये हाय डोस पॉसिबल आहे देणं. कशामुळं की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये फॉक्युल्स तयार होईल, त्यामुळे पार्टिकल आपण खूप जास्त यूज करू शकतात, हाय डोस यूज करू शकतात. परंतु डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये आपण हाय डोस यूज करू शकत नाहीत, कारण पार्टिकल जे आहेत पार्टिकल एंटिटीज सेपरेटली डिस्पर्स आहेत, त्यामध्ये आपण जास्त यूज करू शकत नाहीत, कारण ते मग केक फॉर्म करणार. हा, तर अजून एक की सेडिमेंटेशन झाल्यानंतर सेडिमेंटेशनची हाईट कोणाची जास्त असणार आहे. की आपल्याकडे एक सस्पेन्शन होतं त्यामध्ये सेडिमेंट झालं समजा, तर हाईट कोणाची जास्त असणार सेडिमेंटेशनची. तर आपण बघितलं फॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये काय होत आहे की फॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये फॉक्युल्स तयार होलेत. जे फॉक्युल्स तयार झालेत ना, ते फॉक्युल्स तयार झाले, तर फॉक्युल्स लूजली ऍग्रिगेटेड असतात, त्यामध्ये फोर्स जी असते ना ती खूप कमी प्रमाणात असते, त्यामुळे लूजली ऍग्रिगेट असतात. तर यांची हाईट जी असणार आहे त्या ऑब्विसली आहे की हाईट जी असणार आहे फॉक्युलेटेड जास्तच असणार आहे. परंतु जे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन आहे, डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये काय होणार की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये केक तयार, हार्ड केक हे एकमेकांना इतकं बाइंड होणार की यांची साईज जी सेडिमेंटेशनची साईज आहे ती कमी असणार आहे. तर इथे हेच पॉईंट दिलाय की हॅव हाय हाईट ऑफ सेडिमेंटेशन. फॉक्युलेटेड मध्ये हाय हाईट ऑफ सेडिमेंटेशन असणार आहे, आणि डिफॉक्युलेटेड मध्ये दिलं नाही तर पॉईंट पण लो असते. हा, तर इम्पॉर्टंट पॉईंट काय दिला इथं तेच दिलं आहे की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये जे पार्टिकल जे आहेत स्टार्टिंगला जे आहेत रिपल्सिव्ह फोर्स असल्यामुळे डिस्पर्स फॉर्म मध्ये असतात, परंतु जर ग्रॅव्हिटीनं खाली जे सेडिमेंट झाले तर ते क्लोज पॅकिंग करतात आणि केकचं फॉर्म करतात. स्टार्टिंगला ते डिस्पर्स स्टेटमध्ये असतात, नंतर क्लोज पॅकिंग करतात कधी सेडिमेंट झाल्यानंतर, आणि केकचं फॉर्म करतात. हा, तर अजून एक क्वेश्चन असा विचारू शकतात की कोणत्यामध्ये कोयागुल्स फॉर्म होतात. तर कोयागुलचा आणि आपल्या फोकुल्सचा काही संबंध नसतो. कोयागुल जे असतात ना ते लिक्विडच्या रिलेटेड असतात. समजा एखादं लिक्विड आहे फ्लो करायला, ते त्याच्यामध्ये कोयागुलेशन झालं किंवा स्टॉप झालं किंवा सॉलिडचं फॉर्मेशन झालं तर त्याला आपण कोयागुल्स म्हणतात. पण हे फोकुल जे आहेत ना, फोकुलचा आपलं सेपरेट आहे. कोयागुलचा आणि फोकुलचा काही रिलेटिव्हली काही संबंध नाही आपल्या ह्याच्यामध्ये. तर आतापर्यंत काय काय बघितलं की आपण सस्पेन्शनचे क्लासिफिकेशन मध्ये काय बघितलं की ऑन द बेसिस ऑफ प्रेझेंट ऑफ सॉलिड फेज वर बघितलं आपण की सॉलिड फेज वर काय बघितलं की दोन प्रकारे क्लासिफाय केलं जातं, एक तर डायल्यूट, दुसरं कॉन्सन्ट्रेशन. नंतर इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टीजवर आपण क्लासिफाय केलं फॉक्युलेटेड अँड डिफॉक्युलेटेड. तर फॉक्युलेटेड आणि डिफॉक्युलेटेड मध्ये स्टेबल कोण असणार आहे जास्त, स्टेबल कोण असणार आहे फॉक्युलेटेड. काय, बिकॉज हे जे आपलं डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन होतं, डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन स्टार्टिंगला जर बघितलं आपण डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन जेव्हा ते डिस्पर्स फेज मध्ये होतं तेव्हा स्टेबल असणार आहे, परंतु जेव्हा हे स्टोअर केलं जातं तेव्हा ते केक फॉर्म करतं, त्यामुळे हे अनस्टेबल असतं. पण फोक्युलेटेड जे सस्पेन्शन आहे हे लूज फोक्स फॉर्म करायला ना, आपण यांना जेव्हा बी शेक करणार आहे शेकिंगवर रीडिस्पर्स होणार आहे त्यांनी परत. आपण जेव्हा पण हे इझिली रिडिस्पर्स होणार आहेत, त्यामुळे हे जास्त स्टेबल आहेत, आणि जे डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन आहे ते कमी स्टेबल आहेत. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन काय आहे, ऑन द बेसिस ऑफ यूज, ते कोणत्या रूटने यूज करायले.
तर आपण कोणकोणते क्लासिफिकेशन आतापर्यंत बघितलेत? एक बघितलं ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोकायनेटिक पॉप्युलेटेड डिपॉप्युलेटेड. नंतर बघितलं आपण ते कॉन्सन्ट्रेशन डायल्युटेड. हे काय बघायची गरज नाही, हे याच्यामध्ये होऊन जाईल पीपी मध्ये, हे बायोफिजिक सिस्टम मध्ये होऊन जाईल. नंतर काय, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट ना पहिल्या टाईप सस्पेन्शन असते. ॲरोसोल पण एक प्रकारचं सस्पेन्शन आहे, कारण ॲरोसोल मध्ये पण सॉलिड पार्टिकल गॅसमध्ये डिस्पर्स असतात. फोम पण आहे. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फोक्युलेटेड डिफोक्युलेटेड होतं, परंतु वन ऑफ द इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्याच्यामध्ये क्लासिफिक कोणकोणते? एक ओरल, टॉपिकल, पॅरेंट्रल, ऑप्थॅल्मिक, 4 टाईपचे सस्पेन्शन आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतात. तर ओरल मध्ये काय आहे की ओरल सस्पेन्शन. तर ओरल सस्पेन्शन मध्ये काय आहे की ओरल सस्पेन्शन आपण ओरली गेलं, त्यामुळे त्यामध्ये फ्लॉवरिंग एजंट आणि स्वीटनिंग एजंट ऍड केलेले असतात. कशासाठी? बिटर टेस्ट जे आहे ते मास्क करण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे कोलमफिलिकॉल जे आहे बिटर असते, अँटीबायोटिक पण काही बिटर असतात. त्याच्यामुळे हे सस्पेन्शन जे ओरली सस्पेन्शन केलं त्यांचं बिटर टेस्ट स्वीटनर ऍड करून किंवा फ्लॉवरिंग एजंट ऍड करून त्यांची टेस्ट हे केलं जातं. तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, क्लोरामफिलिकॉल अँटीबायोटिक सस्पेन्शन फॉर पेडियाट्रिक पेशंट, जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी जे सस्पेन्शन यूज होतात ओरली, ते ओरल सस्पेन्शन मध्ये येणार. नंतर टॉपिकल सस्पेन्शन. टॉपिकल सस्पेन्शन मध्ये काय की हे टॉपिकली अप्लाय होतात, म्हणजे स्किनवर अप्लाय होणार किंवा म्युकसावर, नेझल म्युकसावर किंवा इंटस्टायनल नाही, रेक्टल म्युकसावर अप्लाय होणार. तर यांना काय म्हणतात? शेक लोशन. तर हे पण लक्षात ठेवायचं की टॉपिकल जे सस्पेन्शन आहेत ते त्यांना शेक लोशन म्हणतात, कारण ते आपण यूज करण्याच्या अगोदर शेक करतात, आणि ते ओल्डेस्ट एक्झाम्पल ऑफ टॉपिकल हे आहे. तर याचे आपण बघितलं होतं की जे टॉपिकल सस्पेन्शन आहे ते कसं असले पाहिजेत? मेनली कॉन्सन्ट्रेटेड असले पाहिजेत. इट शुड कंटेन हाय अमाऊंट ऑफ डिस्पर्स्ड फेज. सॉलिड पार्टिकल जे आहेत आपले ते हाय अमाऊंट मध्ये असले पाहिजे. ऑफ्टेन इन एक्सेस 20% पेक्षा जास्तच असले पाहिजे वेट बाय व्हॉल्यूम. आपण काय बघितलं, कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन जे होते त्यांचं जे कॉन्सन्ट्रेटेड होतं ते 10 to 50% होतं, परंतु टॉपिकल मध्ये 20% पेक्षा कमीत कमी जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये सॉलिड पाहिजे. तर याचं एक्झाम्पल काय आहे? ते कॅलामाइन लोशन. लक्षात आपल्याला आधीच माहिती आहे कॅलामाइन लोशन जे आहेत सस्पेन्शनचा टाईप आहे आणि यूज केलं जाते टॉपिकल. नंतर पॅरेंट्रल सस्पेन्शन मध्ये, तर पॅरेंट्रल महत्वाचा रूट आहे. पॅरेंट्रल मध्ये आपण सॉलिड पार्टिकल तर देऊ शकत नाही. सॉलिड पार्टिकल जर आपण सिस्टमॅटिकली दिले तर ते काही पण कॉज करू शकतात, किंवा ॲडव्हर्स इफेक्ट किंवा एनी कॉन्सिक्वेन्शियल जे आहेत ब्लड स्ट्रीम मध्ये सिस्टमॅटिकली कॉज करू शकतात. हार्टमध्ये सिस्टमॅटिकली ब्लड फ्लो मध्ये गेल्यानंतर सॉलिड पार्टिकल पूर्ण प्रकारे हे करू शकतात. त्याच्यामुळे काय केलं की पॅरेंट्रल जे आपले सस्पेन्शन आहे त्यामध्ये सॉलिड कंटेंट खूप कमी असते. 0.5 वेट बाय व्हॉल्यूम, 0.5% वेट बाय व्हॉल्यूम पेक्षा कमीच असते. एक्सेप्ट आपण एक्झाम्पल बघितलं होतं की इन्सोल्युबल पेनिसिलिन, जे इन्सोल्युबल फॉर्म आहे पेनिसिलिनचा, त्याच्यामध्ये काय झालं ते त्याच्यामध्ये 30% जरी असलं तरी जमतंय, कारण पेनिसिलिन आपल्याला माहिती आहे की पेनिसिलिन सेफेस्ट ड्रग इन द फार्मसी इंडस्ट्री आहे. त्यामुळे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त असलं 30% पेक्षा जास्त जरी असलं तरी यूज केलं जातं. तर याचे एक्झाम्पल कोणते आहेत? प्रोकेन, पेनिसिलिन जी आणि इन्सुलिन झिंक. इन्सुलिन झिंक आपल्याला माहिती आहे की इन्सुलिन डिग्रेडेड होतं, म्हणून त्या इन्सुलिन जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्यांचं सस्पेन्शन तयार करण्यासाठी आपण त्यामध्ये झिंक ऍड केला जातो. तर हे जे आहेत टॉपिक पॅरेंटल यूज होते, यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. नंतर आहे ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन. ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन बनवायची गरज का पडली आपल्याला? की जे सॉलिड होते आपले सॉलिड, ते ड्रग जे होता सॉलिडमध्ये सोल्युबल होत नव्हता. मग सोल्युबल होण्यात आपण त्याचं डिस्पर्शन बनवतो. तर ऑप्थॅल्मिक्स मध्ये हे दिलंय की प्रिपेअर ओनली इन द केसेस वेन ड्रग इज इनसोल्युबल इन द डिस्पर्स सॉल्व्हंट ऑर अनस्टेबल इन द लिक्विड. मग आपण त्याला काय करणार? त्याचं ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन बनवणार. मग प्रेडिसोलोन याचं एक्झाम्पल आहे प्रेडिसोल असिटेट सस्पेन्शन, जे की आपण ESP नुसार. तर नेक्स्ट पॉइंट आहे की ऍप्लिकेशन ऑफ सस्पेन्शन. भाई आपल्याकडे टॅबलेट आहे, आपल्याकडे कॅप्सूल आहेत, आपल्याकडे सोल्युशन आहे जे की आपण पॅरेंटली देऊ शकतो, आपल्याकडे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म आहेत. मग सस्पेन्शन बनवायची गरजच का पडली? समजा माझ्याकडे एक ड्रग आहे,
जे की आपण ओरली घेऊ शकत नाहीत, कारण ते ऍसिड लायबल आहे की ऍसिडमध्ये डिग्रेडेड होतंय. एक ड्रग आहे माझ्याकडं जे की आपण ओरली घेऊ शकत नाहीत आणि त्याला आपण पॅरेंटली पण देऊ शकत नाहीत. कशामुळे पॅरेंटली देऊ शकत नाहीत? कारण ते इन्सोल्युबल आहे. माझ्याकडे एक ड्रग आहे जे की इन्सोल्युबल आहे, आपण त्याचं सोल्युशन तयार करू शकत नाही आणि ओरली पण देऊ शकत नाही. कशामुळं? की ते ऍसिडमध्ये डिग्रेडेड होते. त्याच्यामुळे आपण काय करतात की मग आपण काय करतात दोन्हींचे एक वेगवेगळे क्ल्यू काढणार. भाई ते इन्सोल्युबल आहे, आपण ते सोल्युशन तयार करू शकत नाहीत, मग सस्पेन्शन तयार करा आणि त्याला पॅरेंटली द्या. ओरली देऊ शकत नाहीत, सोल्युशन तयार करा, पॅरेंटली द्या. नंतर मग ऍप्लिकेशन ऑफ सस्पेन्शन जे आहे त्याच्यामध्ये काय आहे की फर्स्ट पॉईंट आहे स्टॅबिलिटी. आपल्याकडे जे ड्रग आहे ते अनस्टेबल आहे सोल्युशन फॉर्ममध्ये, सोल्युशन फॉर्म तयार करू शकत नाहीत किंवा इन्सोल्युबल आहे. टू प्रिपेअर इन्सोल्युबल आहे की दुसऱ्या सोल्युशनमध्ये इन्सोल्युबल आहे, दुसरा डोसेज फॉर्म तयार करा, तर डिग्रेडेशन जर लवकर होत असेल तर आपण त्याचं सस्पेन्शन तयार करतो. तर केमिकली काय म्हणता इथं की ड्रग आर अनस्टेबल इन द सोल्युशन फॉर्म इन दिअर सोल्युशन इन दिअर इन्सोल्युबल फॉर्म इज प्रिपेअर टू अवॉइड द डिग्रेडेशन. नेक्स्ट काय आहे केमिकली स्टॅबिलिटी ऑफ सर्टन ड्रग इज इम्प्रूव्ड बाय सस्पेन्शन. आपण हेच करायला की स्टॅबिलिटी इन्क्रीज करायला कोणत्या पण ड्रगची. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे? प्रोकेन, पेनिसिलिन जी. नंतर नेक्स्ट पॉईंट काय की बायोअबिलिटी आपल्याला माहिती आहे किती रेट ऑफ एक्सटेंटमध्ये ऑब्झॉर्ब होणार आहे सिस्टमॅटिकली. तर आपल्याला माहिती आहे की टॅबलेटची बायोअबिलिटी कमी असते, कोटे टॅबलेट त्याच्यापेक्षा कमी असते, कॅप्सूल थोडी टॅबलेटपेक्षा जास्त असते. मग सस्पेन्शनची टॅबलेटपेक्षा ते जास्तच असणार आहे कारण लिक्विड फॉर्ममध्ये. मग बायोअबिलिटी एन्हान्स करण्यासाठी पण आपण सस्पेन्शनचा यूज करू शकतो. जे आपल्या ड्रग टॅबलेट फॉर्ममध्ये घालायचं आहे ते आपण सस्पेन्शनमध्ये घालून आपण त्याची बायोअबिलिटी इन्क्रीज करू शकतो. मग इथं पॉईंट तेच दिला की सस्पेन्शन हॅज द ग्रेटर बायोअबिलिटी दॅन टॅबलेट्स और कॅप्सूल बिकॉज जे आपले डिस्पर्स पार्टिकल जे होते त्यांचे स्मॉलर साईजमुळे त्यांचा सर्फेस एरिया जास्त होता. डिस्पर्स पार्टिकलचा सर्फेस एरिया जास्त असल्यामुळे त्यांची बायोअबिलिटी जास्त असणार आहे. हेच दिलंय की बायोलॉजी सर्फेस एरियामुळे जास्त आहे आणि त्यांचं डिझोल्युशन रेट पण जास्त असणार आहे. कशामुळे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्यांना लिक्विड फॉर्म सॉलिडमध्ये डिस्पर्स्ड आहेत. एक्झाम्पल काय आहेत? कॅव्होलिन आणि मॅग्नेशियम कार्बोनेट, दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. नंतरचा पॉईंट काय आहे की प्रोलॉंग द ऍक्शन प्रोलॉंग करण्यासाठी पण आपण सस्पेन्शनचा यूज करतो. कसं ऍक्शन प्रोलॉंग करणार? तर इन्सोल्युबल जे सॉलिड आहेत ते काय करतात डिस्पर्शन मीडियममध्ये रिझर्वायर सारखं काम करतात आणि कंटिन्युअसली हे आपली जी समजा सस्पेन्शन होतं त्यामध्ये पार्टिकल डिस्पर्स होते, तर ते हळूहळू थोड्या प्रमाणात कंटिन्युअसली सप्लाय फॉर द ऑब्झॉर्प्शन. डिझोल्युशन जे आहे ते कंटिन्युअसली थोडं होत राहणार. ऑब्झॉर्प्शन ओव्हर द लॉंग पिरियडसाठी होत राहणार. तर प्रोलॉंग ऍक्शनसाठी पण सस्पेन्शनचा आपण यूज करू शकतो. एक्झाम्पल काय आहे ते रोटामाइन झिंक इन्सुलिन सोल्युशन, प्रोकेन पेनिसिलिन सस्पेन्शन, दोन एक्झाम्पल आहे त्याचे. तर एक्झाम्पल पण इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचे. हां, तर नंतरचा पॉईंट काय आहे की टेस्ट मास्क करण्यासाठी. टेस्ट कशी मास्क करणार? समजा आपल्याकडे कोणता पण एखादा ड्रग आहे, आपल्याकडे बिटर ड्रग आहे कोणता, तर त्याला काय करणार आपण स्वीटनर ऍड करून आपण त्याचा टेस्ट आपण इन्क्रीज करू शकतो सॉलंटमध्ये. तर इथं तेच एक्झाम्पल दिलंय की क्लोरामफिलिकॉल जे असते ना बिटर टेस्टचं असते, परंतु आपण त्याचं सस्पेन्शन तयार करतात. क्लोरामफिलिकॉल पालिमेटेड जे सस्पेन्शन तयार करतात त्याची जी टेस्ट असते बिटर नसते. नंतर दुसरा एक्झाम्पल आहे क्युनिन पण बिटर ड्रग आहे, परंतु त्याचं क्युनिन टॅनेट जे सोल्युशन आपण सस्पेन्शन तयार करतात त्याच्यामध्ये बिटर टेस्ट नसते. नंतरचा पॉईंट काय? चॉईस ऑफ सॉल्वंट. इफ द ड्रग इज नॉट सोल्युबल इन वॉटर, मग आपण दुसरं अदर सॉल्वंट पण यूज करू शकतात, पण सोल्युशनमध्ये असं करता येत नाही, त्यामुळे सस्पेन्शनचा आपण यूज करतात. नेक्स्ट काय आहे की आयडियल प्रॉपर्टीज ऑफ सस्पेन्शन. आयडियल कॅरेक्टरिस्टिक सस्पेन्शनचे काय असलं पाहिजे? तर पहिले कॅरेक्टरिस्टिक आहे की पार्टिकल शुड नॉट सेटल इझिली. पार्टिकल सेटल नाही झाले पाहिजे. नंतर जरी सेटल झाले तरी त्यांनी हार्ड केक फॉर्म केला पाहिजे, फॉकल्सच्या फॉर्ममध्ये राहिले पाहिजे, रिव्हर्सिबल फोकल्स तयार केले पाहिजे, हार्ड केक नाही फॉर्म केला पाहिजे. नंतर काय येणार की त्यांनी केक जे फॉर्म केलाय किंवा फोकल जे फॉर्म केलाय ते
ते काय असलं पाहिजे, रिडिस्पर्स झालं पाहिजे शेकिंगवर. आपण त्याला शेक केलं समजा तर रिडिस्पर्स झालं पाहिजे. हे तिन्ही पण प्रॉपर्टी कशाबद्दल सांगायला, फोक्युलेटेड सस्पेन्शन बद्दल सांगायला. डिफोक्युलेटेड सस्पेन्शन हे फॉलोच करत नाही. नंतर नंतर नॉट विस्कस टू पुअर. जे आपलं सस्पेन्शन आहे एवढं पण विस्कस नसतं की त्याला पुअर करायला, आपल्याला बॉटलच्या खाली पुअर करायला प्रॉब्लेम येतो. नंतर स्मूथ इलिगंट अपीअरन्स, त्याचं अपीअरन्स जे आहे स्मूथ असलं पाहिजे. आणि दुसरं एक, आपण त्यामध्ये मायक्रोबियल एजंट किंवा प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात, त्याच्यामुळे रेजिस्टन्स पण येते मायक्रोबियल एजंटच्या. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे, जी सस्पेन्शन आपली आहे तर लिव्ह द फिल्म, त्यांनी फिल्म जे आहे फॉर्म केले पाहिजे आपण जिथं त्याला अप्लाय केलंय. लिव्ह द फिल्म ऑफ मेडिकेटेड मेडिकामेंट ॲट द साईट ऑफ ऍप्लिकेशन. नंतरचा पॉईंट काय की इझिली इंजेक्टेबल थ्रू द नीडल. जर पॅरेंटल सस्पेन्शन आहे ते इझिली इंजेक्टेबल असलं पाहिजे. आणि मोस्टली आपण काय करतात की आय व्ही रूटनं सस्पेन्शन द्यायचं अवॉइडच करतात, कारण आय व्ही रूट आपल्याला माहिती आहे की आय व्ही रूट म्हणजे डायरेक्ट सिस्टमिक ऑब्झॉर्प्शन होणार आहे, त्यामध्ये सिस्टमिक रूटमध्ये ऑब्झॉर्प्शनची गरज नाही. तर आय व्ही रूटमध्ये सस्पेन्शन जे दिली आपण, तर सॉलिड पार्टिकल डायरेक्ट आय व्ही रूटमध्ये सिस्टमिक रूटमध्ये जाऊ शकतात. तर सिस्टमिक ब्लड फ्लोमध्ये सॉलिड पार्टिकल दुसरे पण काही पण इफेक्ट देऊ शकतात. त्यामुळे आपण आय व्ही रूटनं सस्पेन्शन देणं मोस्टली अवॉइडच करतात. परंतु जे मॉलिक्युलर डिस्पर्शन किंवा सस्पेन्शन आहे ते आपण देऊ शकतात. तर नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे आपल्याला की सस्पेन्शनची स्टॅबिलिटी बघायची आपल्याला. स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय येणार, इंटरफिशियल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आपण जे सॉलिड डिस्पर्स केले होते त्यांच्या इंटरफेशियल प्रॉपर्टीज काय काय असणार आहेत. तर पहिला पॉईंट काय दिला आहे की सस्पेन्शन डू नॉट एक्झिबिट सेटलिंग ऑफ डिस्पर्स सॉलिड. ती सेटलिंग जी आहे किंवा सेडिमेंटेशन जे आहे ते सस्पेन्शन करायला न पाहिजे, पण करताय तरी तर रिडिस्पर्स झालं पाहिजे केलं तरी पण. सेकंड पॉईंट काय आहे, इट इज अचिव्ड बाय काय की सेटलिंग जी आहे ती अवॉइड करायची ना आपल्याला. मग काय करायचं, आपण पार्टिकलची जी साईज आहे ती रिड्यूस करायची. आपल्याला माहिती आहे जेवढे मोठे पार्टिकल असणार तेवढे जास्त सेडिमेंटेशन होणार, कारण ग्रॅव्हिटी फोर्स लागायची त्याला. तर पार्टिकलची साईज जी आहे कमी करायची. कमी किती करायची, 5 मायक्रॉन पर्यंत. मग काय होणार, त्यांनी ब्राउनियन्स मोशन शो करणार. ब्राउनियन्स मोशन म्हणजे काय, झिगझॅग पॅटर्न मध्ये जेवढं पार्टिकल. नंतर बघायचं आपल्याला की ब्रॉमियन्स मध्ये डिटेलमध्ये बघायचं. ब्रॉमियन्स मोशन म्हणजे काय की पार्टिकल जितका छोटा असेल ते दुसऱ्या पार्टिकल सोबत अट्रॅक्शन करून असं झिगझॅग मोशन शो करणार आणि ते ना सेटल डाऊनच होणार नाही, झिगझॅग मोशन करतच राहणार. त्याच्यामुळं पार्टिकल साईज जर रिड्यूस केली तर सेडिमेंटेशन अवॉइड केलं जातं. नंतर साईज रिडक्शन, आपण जी साईज रिडक्शन करायलात ना तर त्यामध्ये ते एनर्जी जी आहे वर्क डन, जी एनर्जी आहे तर या इक्वेशन आपण मेजर करतात. तर त्यामध्ये काय होणार आहे की लार्ज पार्टिकल जे होते ते स्मॉलर पार्टिकल मध्ये कन्वर्ट होणार आहेत. मग वर्क डन इज इक्वल टू काय असतंय, एनर्जी. वर्क डन इज इक्वल टू काय असतंय, एनर्जी. मग एनर्जीचा फॉर्म्युलाच काय आहे की सस्पेन्शनच्या रिगार्डिंग इंटरफिअर टेन्शन बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड. सॉलिड मध्ये आणि लिक्विड मध्ये, जे लिक्विड सराउंडेड होतं त्याच्यामध्ये जे इंटरफेशियल टेन्शन आहे ते एकमेकांना कोण रिपल्सिव्ह फोर्स दिले, ते टेन्शन जे आहे मल्टिप्लाय बाय इंक्रीज इन सरफेस एरिया. मल्टिप्लाय बाय इंक्रीज इन सरफेस एरिया. वर्क डन काय आहे, मग जे इंटरफेशियल टेन्शन होतं सॉलिडचं आणि लिक्विडचं मल्टिप्लाय बाय इंक्रीज इन सरफेस एरिया. सरफेस एरिया कशामुळे झाला इंक्रीज, कारण आपण सॉलिडची साईज रिड्यूस केलो आणि साईज रिड्यूस केलो म्हणजेच सरफेस एरिया आपला इन्क्रीज होणार आहे.
तर वर पॉईंट काय बघितला की आपण साईज जर रिड्यूस केली तर सेडिमेंटेशन कमी होणार आहे, सरफेस एरिया वाढणार आहे. मग काय होणार, सरफेस एरिया जर वाढला, सरफेस एरिया जर इन्क्रीज झाला, सरफेस एरिया जर इन्क्रीज झाला तर सरफेस फ्री एनर्जी पण इन्क्रीज होणार आहे. जेवढे पार्टिकल छोटे छोटे तेवढी त्यामध्ये एनर्जी जास्त असणार आहे, तेवढी त्याचा सरफेस एरिया जास्त असणार आहे. मग काय होणार की थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल सस्पेन्शन तयार करणार, की ते जे आहेत पार्टिकल एकमेकांसोबत रिपल्शन अट्रॅक्शन करणार, रिपल्शन करणार, काही पण करणार, आणि जे आपलं सस्पेन्शन आहे त्याला थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल करून टाकणार. मग काय, आपल्याकडे दोन वे आहेत टू अप्रोच टू रिगेन द स्टॅबिलिटी. बाई आपल्याकडं एक सस्पेन्शन आहे ते काही स्टेबल नाही आहे, मग त्याची स्टॅबिलिटी आपल्याला इन्क्रीज करायची किंवा रिगेन करायची, तर आपण दोन अप्रोच न करू शकतो. एक, रिड्यूस द सरफेस एरिया. आपण बघितलं होतं की रिड्यूस द सरफेस एरिया, आपण काय बघितलं की सरफेस एरिया असल्यामुळं काय होईल की सरफेस एरिया जास्त असल्यामुळे एनर्जी जास्त होईल, एनर्जी जास्त असल्यामुळे पार्टिकल जे आहेत रिपल्शन रिपल्शन एनर्जी असते म्हणजे त्यांनी काहीतरी करणार, ॲग्रिगेशन करणार, रिपल्शन करणार, त्याच्यामुळे काय आपलं सस्पेन्शन जे होतं अनस्टेबल झालं. त्याच्यामुळे पहिलं काय करायचं आहे आपल्याला की सरफेस एरिया कमी करायचा आहे. सरफेस एरिया जर आपण कमी केला तर एनर्जी पण रिड्यूस होणार. हे कोण काम करून करतंय, फोक्युलेटिंग एजंट. फोक्युलेटिंग एजंट काय करणार, सरफेस एरिया कमी करणार आणि एनर्जीला कमी करणार. मग दुसरा अप्रोच काय आहे की रिड्यूस इंटरफेशियल टेन्शन बाय ॲडिंग सरफेक्टंट. सरफेक्टंटचं कामच काय असतं की इंटरफेशियल टेन्शन जे आहे सॉलिड अँड लिक्विडमध्ये जे टेन्शन आहे, समजा इन्सोल्युबल सॉलिड आहे ना, त्यामध्ये जे आपलं इन्सोल्युबल सॉलिड त्या सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह होईना. मग कशामुळे डिझॉल्व्ह होईना, कारण त्यांच्यामध्ये टेन्शन आहे, ते हायड्रोफोबिक असेल किंवा त्या इन्सोल्युबल आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये टेन्शन आहे त्याच्यामुळे ते इन्सोल्युबल आहे ना. मग आपण जर सर्फेक्टंट ऍड केले तर त्याच्यामध्ये ते इंटरफेशियल टेन्शन जे आहे ते कमी होणार. मग इथं तेच दिलंय, इफ द सरफेस एरिया इज लो, सरफेस फ्री एनर्जी पण लो असणार. सरफेस एरिया जर कमी आहे, समजा सरफेस एरिया कमी आहे, मोठा पार्टिकल आहे, सरफेस एरिया कमी असणार आहे, मग त्याची सरफेस एनर्जी पण कमी असणार आहे. मग आपण काय करणार, त्याची साईज रिडक्शन करणार सस्पेन्शन तयार करण्यासाठी. मग तिथं होणार वर्क डन, आपण वरी बघितले ते. मग नंतर काय होणार, साईज रिडक्शन केल्यानंतर सरफेस एरिया काय होणार, लार्ज होणार. कशामुळे, साईज आपण रिडक्शन केली, मग एनर्जी पण लार्ज होणार. मग अनस्टेबल स्टेटमध्ये जाणार ते पार्टिकल, रिपल्शन अट्रॅक्शन करणार. मग काय करणार आपण, त्याच्यामध्ये त्या सस्पेन्शनमध्ये फोक्युलेटेड एजंट ऍड करणार. फोक्युलेटेड एजंट काय करणार, त्याचे फ्लोक्स फॉर्म करणार किंवा जे ॲग्रिगेशन आहे ते होऊ देणार, जास्त फोक्स फॉर्म करणार, जे केक आहे ते बनवून देणार नाही. फोक्युलेटिंग एजंट ऍड केल्यामुळं फोक्स फॉर्म होणार आणि फोक्युलेटेड सस्पेन्शन बनणार. नंतर काय म्हणलं, आपण सर्फेक्टंट ऍड करायचे आपल्याला. सर्फेक्टंट ऍड केले तर काय होणार, जे सर्फेक्टंट आहे ते प्रिव्हेंट करतात कशाला, केकिंगला. कशामुळं, ते इंटरफेशियल टेन्शनला कमी करतात आणि केकिंग जे आहे ते केकिंग होऊ देत नाही, सेटलिंग होऊ देत नाहीत. मग डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन जे तयार होणार होतं त्याचं कन्व्हर्जन हे सर्फेक्टंट काय करते, फोक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये करते. सर्फेक्टंट ऍड केले तर प्रिव्हेंट करतात हार्ड केकिंगला आणि याचं कन्व्हर्जन फोक्युलेटर मध्ये. या दोन जे होते आपल्या सिस्टम अप्रोच आपण स्टॅबिलिटी रिगेन करण्यासाठी करू शकतो. कशामध्ये, इंटरफेशियल प्रॉपर्टीज ऑफ सस्पेन्शन. नेक्स्ट पॉइंट आहे की थिअरी ऑफ ब्राउनियन्स मोशन. तर ब्राउनियन्स मोशन काय असते माहिती आहे का, की आपण जे सस्पेन्शन मध्ये पार्टिकल यूज करायला, छोटे छोटे हे पार्टिकल यूज केलेत तर ते ब्राउनियन्स मोशन शो करणार. ब्राउनियन्स मोशन म्हणजे काय, की ते झिगझॅग मोशन शो करणार. कशामुळे, त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे खूप हाय, मग एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार, दुसरं तिसऱ्याला अट्रॅक्ट करणार, तिसरं चौथ्याला अट्रॅक्ट करणार किंवा रिपल्शन करणार. ते ब्राउनियन्स मोशन मध्ये झिगझॅग मोशन मध्ये अपियर्स होणार. मग इथं काय पॉइंट दिला आहे की Brownian's movement of particle prevent the sedimentation by keeping dispersion material in a random motion. जे आपले डिस्पर्स्ड मटेरियल होता, ड्रग होता, ते रॅन्डम मोशन मध्ये राहणार, त्याच्यामुळे सेडिमेंट होणारच नाही, अवॉइड होणार सेडिमेंटेशन. नंतर Brownian's movement depend on density of a dispersion medium and density and viscosity of dispersion phase and density and viscosity of dispersion medium. तर ब्राउनियन्स मोशन करायचे पार्टिकल कशामध्ये करायचे, आपल्या डिस्पर्शन मीडियम मध्ये, लिक्विड मध्ये. तर लिक्विड जर विस्कस आहे, जास्त विस्कस आहे, समजा एक्झाम्पल पाण्यामध्ये जर गोळी मारली तर ती लांब पर्यंत ट्रॅव्हल करू शकते. पण तेच आपण जर बीज हे घेतलं,
थिक लिक्विड घेतलं कोणतं पण विस्कस, तर त्यामध्ये गोळी मारली ती इतकीच ट्रॅव्हल करेल. कशामुळं? कारण विस्कस गोष्टीमध्ये जास्त मुवमेंट पॉसिबल नाही. तर त्याच्यामुळे हे पॉईंट त्याच्यामुळे दिलाय की डेन्सिटी जितकी जास्त, विस्कॉसिटी जितकी जास्त डिस्पर्शन मीडियमची, तितकं ब्राउनियन्स मोशन कमी असणार आहे. आणि वर एक पॉईंट दिला की डिस्पर्शन डेन्सिटी ऑफ डिस्पर्शन फेज. डिस्पर्शन फेजची डेन्सिटी म्हणजे जे पार्टिकल आहेत आपले छोटे छोटे पार्टिकल, त्यांची डेन्सिटी किती जास्त त्यावर ब्राउनियन्स मोशन असणार. ब्राउनियन्स मोशन इन्क्रीज होणार डिस्पर्शन फेजच्या ड्रगच्या पार्टिकलच्या डेन्सिटीवर इन्क्रीज होणार, परंतु जी डेन्सिटी ऑफ डिस्पर्शन मीडियम आहे, लिक्विडची डेन्सिटी आणि विस्कोसिटी जास्त असणार, ब्राउनियन्स मोशन कमी असणार. नंतर काय दिलंय की ब्राउनियन्स मोशन कोणते पार्टिकल शो करतात, लिटरली जे नॉर्मली कोणते पार्टिकल शो करतात, ज्यांची साईज जी आहे 2 मायक्रॉन टू 5 मायक्रॉन आहे, ते पार्टिकल ब्राउनियन्स मोशन शो करतात. जे मोठाले पार्टिकल आहे ते डायरेक्ट सेडिमेंट आउट होतात. समजा साईज 5 मायक्रॉन पेक्षा जास्त अशी मोठी तर डायरेक्ट सेडिमेंट आउट होणार, ते ब्राउनियन्स मोशन शो करणार. मग ब्राउनियन्स मोशन शो कोण करणार? की ज्यांची जी साईज जी आहे 2 मायक्रॉन टू 5 मायक्रॉन पेक्षा कमी आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट काय की ते थिअरी ऑफ ब्राउनियन्स मोशन प्रपोजेस, दॅट इज थिअरी ऑफ ब्राउनियन्स मोशन काय सांगते, पार्टिकलची साईज आहे आणि विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्शन फेज मेजर फॅक्टर आहेत. जितकी पार्टिकल छोटे छोटे असणार तेवढी ब्राउनियन्स मोशन जास्त असणार, आणि विस्कॉसिटी जितकी जास्त असणार लिक्विडची तेवढं ब्राउनियन्स मोशन कमी असणार. तर इथं खाली पॉइंट ते दिलेत की डेन्सिटी डिफरन्स जितका जास्त असेल तितकी ब्राउनियन्स मोशन पण काय होणार, जास्त असणार. म्हणजे समजा लिक्विडची डेन्सिटी आणि आपल्या सॉलिडची डेन्सिटी यांचा डिफरन्स जर जास्त आहे, लिक्विडची डेन्सिटी खूप कमी आहे आणि सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे, तर ब्राउनियन्स मोशन जास्त होणार. विस्कॉसिटी जर कमी जास्त असेल तर ब्राउनियन्स मोशन कमी होणार. तर ब्राउनियन्स मोशनचा फॉर्म्युला हे दिलेला आहे, पण हे काय बघायची गरज नाही की DI इक्वल टू आर फॉर्म्युला दिलेला आहे, बघून घ्यायचं फक्त एक वेळेस. हा, तर नंतर येते थिअरी ऑफ सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन किती वेळेस बघितलेलं आहे आपण, स्टोकला अप्लाय होतो सेडिमेंटेशन मध्ये. सेडिमेंटेशन जे होईल हे आपलं पार्टिकलचे सेडिमेंट आउट होईल सस्पेन्शन मध्ये, ते स्टोकला एक्सप्रेस केलं जातं. स्टोकलाचं इक्वेशन काय असतं की D इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ P1 मायनस P2 डिवाइड बाय 18N. इथं N काय असते, N जे आहे ते विस्कॉसिटी आहे, P1 काय आहे, P1 जे आहे डिस्पर्शन फेज ची डेन्सिटी आहे, P2 काय आहे डिस्पर्शन मीडियमची डेन्सिटी आहे. म्हणजे काय की D2 काय, डायमीटर इंटू डिस्पर्शन फेजची डेन्सिटी मायनस डिस्पर्शन मीडियमची डेन्सिटी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, जी जे आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, डिवाइड बाय 18N. आणि पुढं तेच दिले त्याच फॉर्मला. डी ला जर आपण कन्व्हर्जन आर मध्ये केलं, आपल्याला माहिती की डायमीटर इज इक्वल टू 2R असते, मग 2R मध्ये कन्व्हर्जन केलं, ह्या डी ला आपण 2R मध्ये कन्व्हर्जन केलं, तर खालचे जे 18 होते, समजा इक्वेशन असं आहे ना, डी स्क्वेअर, समजा डी स्क्वेअर डिवाइड बाय 18N आहे, पुढची क्वांटिटी आहे तशी घेऊन टाक. याला आपण काय केलं, हे डी स्क्वेअर आहे, मग काय डी स्क्वेअर म्हणजे काय, डी चा स्क्वेअर केला आपण, डी स्क्वेअर म्हणजे काय 2R स्क्वेअर, मग इथं काय येणार 4 येणार, 4 डिवाइड बाय 18 होतं, इथं कटणार, मग इथं 9च राहणार. त्याच्यामुळे ते असं दिलं, समजून घ्यायला ते. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत, हे रेडियसच्या फॉर्म मध्ये आहे, हे डायमीटरच्या फॉर्म मध्ये आहे. कशाचं, स्टोक्स लॉ. तर स्टोक्स लॉ काय आहे, स्टोक्स लॉ कधी अप्लाय होत आहे, स्टोक्स लॉ कधी अप्लाय होत आहे, जेव्हा पार्टिकल जे आहे स्पेरिकल आहेत तेव्हा स्टोक्स लॉ अप्लाय होत आहे. पार्टिकल स्पेरिकल पाहिजे, जर स्पेरिकल पार्टिकल नसले, आपण हे सस्पेन्शन आहे याच्यामध्ये स्पेरिकल पार्टिकल नाहीत आपले, तर स्टोक लॉ अप्लाय होणार नाही, कारण हे इरेग्युलर शेपचे आहे समजा, तर ते एकमेकांसोबत बाइंड होणार, कोणत्या इंटरॅक्शन करणार, मग त्यांचं सेडिमेंटेशन जे आहे व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे पार्टिकल जे आहे ते स्पेरिकल पाहिजे. नंतर दुसरं काय, फक्त आपले केवळ डायल्यूट सोल्युशन, डायल्यूट सस्पेन्शन, कॉन्सन्ट्रेशन डायल्यूट सस्पेन्शन मध्येच, कशामुळं, कारण जे कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन ते आहेत हिंड्रन्स तयार करणार, बक्कळ आहे ते पार्टिकल जे आहेत खूप जास्त प्रमाणात आहेत, तर एकमेकांना अट्रॅक्ट करणार, रिपल्ट करणार, हिंड्रन्स तयार करणार. त्याच्यामुळे जे सेडिमेंटेशन
आहे ते डायल्यूट सस्पेन्शन मध्ये चांगलं होतंय. त्याच्यामुळे अप्लाय टू द डायल्यूट सोल्युशन, त्याच्यामध्ये की क्वांटिटी जे पर्सेंटेज ऑफ सॉलिड आहे 0.5 to 2% पर्यंत आहे, त्यांच्यावर अप्लाइड होणार. हा, मेनली डायल्युटेड सस्पेन्शन जे असते ते लॅमिनार फ्लो शो करतात. लॅमिनार म्हणजे काय की आपण ट्यूब मध्ये भरलंय ते असे एक हे लागले त्यांना लॅमिनार फ्लो. तर डायल्युटेड आपल्याला माहिती आहे की लॅमिनार फ्लो शोज करणार. मग डायल्युटेड सस्पेन्शन मध्ये स्टोकला अप्लाइड होत आहे, कॉन्सन्ट्रेशन मध्ये होत नाही. नंतर अप्लायकेबल टू द डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन. डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये अप्लाय होते, फॉक्युलेटेड मध्ये अप्लाय होत नाही. कशामुळं की फॉक्युलेटेड मध्ये फोकुल्स फॉर्म झाले. हे फॉक्युल जे आहेत मोठमोठ्या साईजचे, यांचं जे सेडिमेंट आहे लय लवकर होणार आहे, फास्ट होणार आहे, कारण फॉक्युल्स फॉर्म केले. तर डिफॉक्युलेटेड मध्ये कशामुळे हे होतात सेडिमेंटेशन स्ट्रोकला अप्लाय होतो, कारण डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये हे पार्टिकल जे आहेत छोटे छोटे असतात आणि ते इंडिपेंडेंटली स्लो सेडिमेंटेटेड रेटनं डिझॉल्व्ह होत असतात, हे पण माहिती आहे आपल्याला. नंतर इफ द पार्टिकल जे 2 ते 5 मायक्रॉन पर्यंत आहे, तर त्यांनी काय करणार, सेडिमेंटेशन करणार. आपण बघितलं की ब्राउनियन मोशन शो करणार. पार्टिकल जर छोट्या छोट्या साईजचे आहेत तर त्यांनी सेडिमेंटेशन शोज करणार नाही, त्यांनी काय करणार, ब्राउनियन्स मोशन शो करणार, सेडिमेंटेशनला अवॉइड करणार, प्रिव्हेंट करणार. हे पॉइंट आहे. नंतर तर स्टोक्स लॉ जे आहे, स्टोक्स लॉच्या काही हे आहेत की स्टोक लॉचे काहीतरी लिमिटेशन आहेत. स्टोक्स लॉ काय आपण बघितलं होतं की स्टोक लॉ स्पेरिकल पार्टिकलला अप्लाय होते. हा, तर स्टोक लॉचे लिमिटेशन काय आहेत की आपल्याला हे पाहिजे, नीड आहेत स्टोक लॉ साठी. काय की पार्टिकल मस्ट बी अ स्पेरिकल. दुसरं काय आपण बघितलं की सोल्युशन जे डायल्युटच असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन नसलं पाहिजे, हिंड्रन्स तयार करते. नंतर पार्टिकल साईज जी आहे ती अबाउट 20 मायक्रोग्राम असली पाहिजे. बिलो जर पार्टिकल साईज गेली तर ब्राउनियन्स मोशन शो करते. तर सेडिमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त साईज पाहिजे, 20 मायक्रॉन पेक्षा जास्तच असली पाहिजे. नंतर काय की पार्टिकल विथ नो फिजिकल, हे जे पार्टिकल आहेत त्यांचं फिजिकल केमिकल अट्रॅक्शन अफिनिटी एकमेकांसोबत नसली पाहिजे, डिस्पर्शन मीडियम सोबत नसली पाहिजे. कारण जर केमिकल कोणती रिॲक्शन करायला फिजिकल अट्रॅक्शन डिस्पर्शन मीडियम सोबत करायचे तर ते सेडिमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित होणार नाही, ते तसे सेडिमेंट राहणार. मग त्याच्यामुळे जे आहे ते अप्लाय होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे ह्यांनी जे आहेत फिजिकल आणि केमिकल अट्रॅक्शन शो करायला पाहिजे. आणि रेनॉल्ट नंबर हे आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये बघायला भेटेल. नंतर पॉइंट काय आहे की जे आपण स्टोक्स लॉ बघितलाय, त्याच्यामध्ये स्टोक्स लॉ मध्ये एक हे दिलं जातं की पार्टिकल साईज आणि विस्कॉसिटीचा इफेक्ट स्टोक्स लॉवर काय होतंय. तर सेडिमेंटेशनवर पार्टिकल साईजचा इफेक्ट काय होतंय, तर काय म्हणतोय स्टोक्स, इफ द रेडियस ऑफ पार्टिकल increases with 2 folds, the sedimentation increases 4 folds. हे वाक्य जे आहे ते कन्फ्यूज करणार आहे. ते काय म्हणतंय, रेडियस ऑफ पार्टिकल इंक्रीजेस 2 folds. 2 folds इंक्रीज केली, 2 folds इंक्रीज केली म्हणजे काय, 2 folds कमी केली म्हणजे काय, 2 folds इंक्रीज केली म्हणजे 2 times डिक्रीज केली. फोल्ड्स म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, फोल्ड्स म्हणजे रिड्यूस करायला आपण ते फोल्ड म्हणजे समजा आता एक पेपर आहे, समजा पेपर मी म्हणलं हे जे फोर्स 2 फोल्ड्स केले, इंक्रीज केले 2 फोल्ड्स, तर ते काय होईल, साईज त्याची रिड्यूस होईल ना. मग ह्या वाक्याचा असाच अर्थ आहे की जी रेडियस आहे पार्टिकलची ती जर आपण हाफ केली, 2 फोल्ड्स केली म्हणजे हाफ केली, तर जे सेडिमेंटेशन आहे 4 टाइम्स इंक्रीज होणार. या वाक्याचा अर्थ हे की रेडियस ऑफ पार्टिकल डिक्रीजेस बाय हाफ. आपल्याला माहिती आहे की जितका छोटा पार्टिकल तितका त्याचं सेडिमेंटेशन कमी प्रमाणात होणार आहे, जितका मोठा पार्टिकल त्याचं सेडिमेंटेशन जास्त होणार ग्रॅव्हिटीमुळे. त्याच्यामुळे रेडियस ऑफ पार्टिकल जर आपण हाफ केली तर सेडिमेंटेशन जे आहे डिक्रीज होणार 4 टाइम्सनं. मग काय म्हणताय ते दुसरा पॉइंट, तर डिस्पर्स फेजची जी डेन्सिटी आहे, आपल्याला माहिती आहे की सॉलिडची डेन्सिटी कधी पण लिक्विडपेक्षा जास्तच असते. त्याच्यामुळं
डेन्सिटी ऑफ अ डिस्पर्स फेज सॉलिड फेजची जी आहे ग्रेटर दॅन द डिस्पर्स मीडियम, हे तर आपल्याला पॉईंट माहितच असणार आहे. द विस्कॉसिटी, इफ द विस्कॉसिटी ऑफ द मीडियम इज इन्क्रीजेस, जे आपलं लिक्विड होतं, जे डिस्पर्शन मीडियम होतं त्याची विस्कॉसिटी जर आपण इन्क्रीज केली तर जी सेटलिंग आहे किंवा सेडिमेंटेशन ऑफ पार्टिकल आहे ते डिक्रीज होणार आणि ते सस्पेन्शन आहे डिस्पर्शन फॉर्म मध्ये येणार. थ्रू आउट द मीडियम ते गुड डिस्पर्स राहणार ते पार्टिकल. तर स्टोक्सला सेडिमेंटेशन झाल्यानंतर आपण काय बघा, स्टॅबिलिटी बघा. तर स्टॅबिलिटीमध्ये अजून एक पॉईंट आहे की क्रिस्टलची ग्रोथ होते. क्रिस्टलची ग्रोथ होते म्हणजे आपले पार्टिकल जे आहेत ना त्याच्या भोवती क्रिस्टल तयार होतात. क्रिस्टल ग्रोथ अँड पॉलिमॉर्फिझम, याच्यामध्ये काय काय होणार की काय म्हणतंय, सस्पेन्शन जर आपण स्टोअर केलं तर त्यांची साईज इन्क्रीज होऊ शकते. साईज इन्क्रीज होऊ शकते त्या पार्टिकलची. कशामुळं, आपण हे स्टोअर केले, समजा पार्टिकल काय करणार, एकमेकांसोबत ॲग्रिगेट फॉर्म करणार आणि त्यांची साईज इन्क्रीज होणार. तेच इथं दिलंय की क्रिस्टल्स, क्रिस्टल्स म्हणजे पार्टिकलची साईज इथं धरून आला की पार्टिकलची साईज इन्क्रीज होणार आहे कधी, स्टोअर केल्यानंतर. हा, तर साईज कोणकोणत्या प्रकारे इन्क्रीज होणार आहे, एक ऑसवाल्ड रायपनिंग, टेम्परेचर चेंजेस आणि पॉलिमॉर्फिक ट्रान्सफॉर्मेशन. आता एक एक बघत जाऊ तर की हे काय म्हणते. तर ऑसवाल्ड रायपनिंग. तर रायपनिंगचा मिनिंगच काय असतंय की रायपनिंग मीन्स स्वेल होणं, स्वेल किंवा त्याची साईज इन्क्रीज झाली पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो रायपनिंग. तर पहिला पॉईंट काय दिलाय, रायपनिंग म्हणजे साईज इन्क्रीज होते. समजा हे पार्टिकल आहे, दुसऱ्या पार्टिकल सोबत बाइंड होणार, ॲग्रिगेशन करणार आणि एक मोठा पार्टिकल तयार करणार, हेच झालं ऑसवाल्ड रायपनिंग. मग सोल्युबिलिटी ऑफ लार्ज क्रिस्टल इज लेस दॅन स्मॉलर क्रिस्टल. आपल्याला माहिती आहे की जेवढा स्मॉल पार्टिकल असणार आहे तेवढा त्याचा सरफेस एरिया जास्त असणार आहे. सरफेस एवढ्या एरिया जास्त असला की त्याची सोल्युबिलिटी जास्त असणार आहे, कारण ते सॉल्व्हंटमध्ये पूर्ण बाजूनं घेरल्या जाणार आहे. मग जेवढे छोटे पार्टिकल असते त्यांची सोल्युबिलिटी जास्त असते लार्ज पार्टिकलपेक्षा. मग काय होणार, कशामुळे असते, इथं तेच दिलंय की सरफेस फ्री एनर्जी जी असते स्मॉलर पार्टिकलची हाय असते. सरफेस फ्री एनर्जी जास्त कशामुळे असते की सरफेस एरिया जास्त असतो, पार्टिकल छोटे छोटे आहेत म्हणून सरफेस एनर्जी जास्त असते. मग काय होणार, जे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं, हां हे सस्पेन्शन आहे, समजा पोटामध्ये गेलंय, डिझॉल्व्ह होईल, तर डिझॉल्व्ह होत असणार, काय होणार, हे छोटे छोटे पार्टिकल जे आहे ते फास्टली डिझॉल्व्ह होणार. जे मोठे पार्टिकल आहेत ते डिझॉल्व्ह व्हायला वेळ घेणार, कारण हे यांचा सरफेस एरिया जास्त आहे ना, हे डिझॉल्व्ह यांची सोल्युबिलिटी जास्त असणार, छोट्या लेन्सची, मोठ्या लेन्सची कमी असणार. मग काय, हाय कॉन्सन्ट्रेशन इज फाउंड अराउंड द स्मॉलर पार्टिकल. हाय कॉन्सन्ट्रेशन कशामुळं, कारण हे डिझॉल्व्ह लवकर झाले, मग कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं जे आहे यांच्या भोवताली जास्त असणार आहे. आणि लो कॉन्सन्ट्रेशन फाउंड अराउंड द लार्जर पार्टिकल, हे जे पार्टिकल आहेत मोठाले त्यांच्या अराउंड जे आहे कमी कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं पाहायला भेटणार. कशामुळे, त्यांचं डिझॉल्युशन रेट कमी असणार, सोल्युबिलिटी कमी असणार आहे. मग काय होतंय, जे स्मॉलर पार्टिकल जे होते त्यांचे जे डिझॉल्व्ह झाले ड्रग ते काय होणार, ते लार्जर पार्टिकलच्या अराउंड, द ड्रग कॉन्सन्ट्रेशन अराउंड लार्जर पार्टिकल इन्क्रीजेस. कशामुळे, ते स्मॉलर पार्टिकलचं जे डिझॉल्व्ह झालेलं होतं ते ॲग्रिगेट करणार, कशाबद्दल, लार्ज पार्टिकल सोबत जाऊन ॲग्रिगेट करणार आणि ड्रग इन द क्रिस्टल फॉर्म ऑन द लार्जर पार्टिकल. ह्यालाच आपण काय म्हणतात, क्रिस्टलची ग्रोथ. जे लार्जर पार्टिकल होते काय होणार, स्मॉलर पार्टिकल जे आहेत स्मॉलच होत जाणार आणि लार्ज पार्टिकल जे आहेत ते लार्जच होत जाणार. कशामुळं, की स्मॉल पार्टिकल डिझॉल्व्ह व्हायलेत, मोठाले पार्टिकल काय डिझॉल्व्ह होईना चाललेत, मग स्मॉल पार्टिकलचा ड्रग जाणार आणि ह्या मोठ्याल्या पार्टिकलवर बाइंड होणार. यालाच आपण काय म्हणतात, ऑसवाल्ड रायपनिंग. ऑसवाल्ड रायपनिंगची डेफिनेशनच काय आहे की स्मॉलर पार्टिकल स्मॉल होत चाललेत आणि जे लार्जर पार्टिकल आहे ते साईजमध्ये इन्क्रीज होत चाललेत. यालाच आपण ओस्वाल्ड रायपनिंग म्हणतात. तर ओस्वाल्ड रायपनिंगचं इक्वेशन दिलंय, काय बघायची गरज नाही. नंतरचा पॉईंट काय होता आपला, टेम्परेचर चेंजेस. तर काय झालं, आपण टेम्परेचर सस्पेन्शनचं इन्क्रीज केलं तर स्मॉलर जे पार्टिकल आहे ते डिझॉल्व्ह फास्ट होणार. आपल्याला माहिती आहे की स्मॉलर पार्टिकलची सोल्युबिलिटी जास्त असते, डिझॉल्युशन जास्त असते, मग स्मॉलर पार्टिकलचं डिझॉल्युशन जास्त होणार. मग
जे डिझॉल्व ड्रग आहे, स्मॉल पार्टिकल डिझॉल्व, तेच रायपनिंग सारखं आहे सगळं सेम. जे डिझॉल्व जे पार्टिकल आहेत आपले लहान लहान पार्टिकल, ते काय करणार, मोठाल्या पार्टिकलला जाऊन बाइंड होणार आणि मोठाले पार्टिकल मोठे मोठे होणार. कधी, हा इथं टेम्परेचरचाच इफेक्ट काय आहे की आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं ते स्मॉल पार्टिकलचे सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार, डिझॉल्युशन जास्त होणार आणि ते डिझॉल्व झालेलं ड्रग लार्ज पार्टिकल कडे मूव्ह करणार. आणि जर टेम्परेचर आपण कमी केलं, टेम्परेचर जेव्हा कमी होईल, आपण वाढवलेलं टेम्परेचर जेव्हा कमी होईल, तेव्हा ते पार्टिकल काय करणार, तर लार्ज पार्टिकलला बाइंड होणार आणि लार्ज पार्टिकल लार्ज होत जाणार, स्मॉल पार्टिकल स्मॉल होत जाणार. हेच दिलं इथं पण, काय टेम्परेचर वाढवलं, डिझॉल्व होणार, त्याच्या लार्ज पार्टिकलवर बाइंड होणार आणि जर टेम्परेचर कमी झालं तर लार्ज पार्टिकल लार्ज होत जाणार. क्रिस्टल कॉन्टॅक्ट पॉइंट काय म्हणताय, थिन लेयर मध्ये जास्त एक्झिस्ट करणार आहे. क्रिस्टल कॉन्टॅक्ट पॉइंट देर इज एक्झिस्ट ऑफ थिन लेयर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन दॅट फॅसिलिटेट द क्रिस्टल ग्रोथ. थिन लेयर कुठं तयार होणार, जे स्मॉल पार्टिकल जे होते आपले ते डिझॉल्व होत असताना थिन लेयर मध्ये हे करणार, डिझोल्युशन करणार आणि लार्जर पार्टिकलला हे पार्टिकल स्मॉल जे ड्रग्स कॉन्सन्ट्रेशन होतं तिथं पण एक थिन लेयर एक्झिस्ट करणार. नंतर आहे पॉलिमॉर्फिक ट्रान्सफॉर्मेशन. तर पॉलिमॉर्फिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय आहे की समजा ड्रग माझा मेटास्टेबल आहे, मेटास्टेबल मध्ये काय की कमी स्टेबल आहे, मेटास्टेबल पॉलिमॉर्फ आहे. पॉलिमॉर्फ म्हणजे काय की ड्रगचा एक पॉलिमॉर्फ आहे ते की क्रिस्टलचं एक प्रकारची टाईप आहे की ह्या पॉलिमॉर्फ मध्ये ड्रग आहे, मेटास्टेबल आहे, तर ते मोर स्टेबल पॉलिमॉर्फ मध्ये पण जाऊ शकते. न्यू क्रिस्टल हॅबिट मे बी फॉर्म. जे लेस स्टेबल आहे ते मोर स्टेबल मध्ये जाणार. पॉलिमॉर्फिक चेंजेस म्हणजेच काय, लेस स्टेबल मोर स्टेबल होणार. न्यू क्रिस्टल मे बी फॉर्म, त्याच्यामुळेच म्हणतात की पॉलिमॉर्फिक चेंजेस पण स्टॅबिलिटीला अफेक्ट करू शकतात. नंतर जी क्रिस्टल ग्रोथ होत होती आपली, ओसवाल्ड रायपनिंग असेल, टेम्परेचर नसेल किंवा पॉलिमॉर्फिझम नसेल, ती क्रिस्टल ग्रोथ होती ती आपल्याला अवॉइड करायची. आपण कशा प्रकारे करू शकतो, तर पहिला पॉईंट, सेटलिंग ऑफ पार्टिकल विथ नॅरो साईज रेंज. जे आपण पार्टिकल यूज करायला ना नॅरो साईज रेंज असली पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे की पार्टिकल सगळेच एक तर छोटाले असले पाहिजे किंवा मोठाले असले पाहिजे किंवा एक तर छोटाले असले पाहिजे. असं नसायला पाहिजे की आपण सस्पेन्शन मध्ये मोठाले पार्टिकल यूज करतात आणि छोटाले पण, मग काय होणार, हे छोटाले पार्टिकल डिझॉल्व होणार, याच्यावर जाऊन हे करणार, सॉल्ट रायपनिंग होणार, क्रिस्टलची ग्रोथ होणार, हे होईल. बट आपण जर असे पार्टिकल यूज केले, त्यांची नॅरो रेंज आहे, म्हणजे सगळे सेम साईजचे, 5 मायक्रॉनचा आहे, 3 मायक्रॉनचा आहे, 2 मायक्रॉनचा, असे नॅरो रेंजचे, म्हणजे त्यांची रेंज जी आहे नॅरो आहे, एकाच टाईपचे सेम साईजचे आहेत, तर ते काय करणार, क्रिस्टल ग्रोथ करणार नाही, गपचिप आपला डिझॉल्व होणार. नंतर सिलेक्टिंग मोर स्टेबल क्रिस्टल फॉर्म. जर स्टेबल असेल भाई क्रिस्टल फॉर्म, त्याचं डिझोल्युशन करणार, त्यांना दुसऱ्यांसोबत ॲग्रिगेटली करणारच नाही. अवॉइडिंग साईज रिडक्शन. हां, तर जितके स्मॉलर पार्टिकल करणार आपण, जितके आता 1 मायक्रोमीटरच्या खाली गेलं, समजा खाली गेला, तर काय होणार, जितकं आपण छोटे छोटे पार्टिकल तयार करणार तितकं तिथे रिझोल्युशन जास्त होणार आणि ते दुसऱ्या पार्टिकलवर बाइंड होणार आणि क्रिस्टलायझेशन करणार. मग काय करायचं आपण, जे अवॉइडिंग द साईज रिडक्शन अवॉइड करायचं, की जास्त रिडक्शन करायचं नाही, जे आपली रेंज आहे त्यामध्ये ठेवायचं. नंतर वेटिंग एजंट जे आहेत ऍड करायचे. वेटिंग एजंट काय करते, तर वेटिंग एजंट जे आहेत आपल्या सॉलिडला लिक्विडमध्ये डिझॉल्व करायचं काम करतात. एवढंच लक्षात ठेवा आता, कारण नंतर डिटेलमध्ये येणारच आहे वेटिंग एजंट. तर वेटिंग एजंट काय करणार, सॉलिडला डिझॉल्व करायचं काम करणार आणि क्रिस्टल फॉर्म तयार होऊ देणार. नंतर इन्क्रीज द विस्कॉसिटी जर आपण इन्क्रीज केली तर पार्टिकलचे कॉन्सन्ट्रेशन, पार्टिकलचं मूव्ह होणार होतं ते मूव्ह होणार नाही. त्यामुळे जर पार्टिकल आपण जर विस्कॉसिटी जर इन्क्रीज केले डिस्पर्शन मीडियमची, तर पार्टिकल जे आहेत क्रिस्टल फॉर्म करू शकणार नाहीत, कारण ते मूव्हच करू शकणार नाही जास्त. अवॉइडिंग द टेम्परेचर, आपण बघितलं तर टेम्परेचरचा इफेक्ट काय होता, तर त्याच्यामुळे टेम्परेचर जायचंच अवॉइड करायचं, त्याला स्टोअर चांगल्या जागेवर करायचं. तर सस्पेन्शनच्या रिलेटेड काही टर्मिनॉलॉजी आहेत ते आपल्याला बघायचे. काय टर्मिनॉलॉजी, एक स्वॅपिंग, दुसरा आहे सबसिडन्स, तिसरा आहे ऑसवाल्ड रायपनिंग जे की आपण आधीच बघितलंय, नंतर आहे फ्रीज थ्रॉ सायकलिंग,
नंतर आहे लिव्हिगेशन, पोलरायझेशन. तर आपल्याला एक एक बघायचं की याचं मिनिंग काय आहे नेमकं. तर पहिलं आहे स्वॅपिंग. तर स्वॅपिंग म्हणजे काय असतंय की सस्पेन्शनमध्ये आपलं आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीज केलं तर काय होतंय, आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर डिक्रीज इन थिकनेस ऑफ डबल लेयर and therefore aggregation occur due to repulsive forces किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. त्याच्यामुळे याला स्वॅपिंग म्हणतात. कसं असतंय, आपण एक सस्पेन्शन तयार केले समजा, हे आपलं सस्पेन्शन आहे, याच्यामध्ये पार्टिकल आहेत, पण याच्यामध्ये जर आपण आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, आयन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, आपण याच्यामध्ये ऍड केले तर काय होणार, हे जे आहेत याच्याबरोबर ॲग्रिगेशन करणार एकमेकांसोबत, पॉझिटिव्हली चार्ज निगेटिव्हली चार्ज सोबत ॲग्रिगेशन करणार, निगेटिव्हली चार्ज पॉझिटिव्ह सोबत चार्ज करणार. मग ही जी थिकनेस होती पार्टिकलच्या भोवताली, जी बाय लेअरची थिकनेस होती ती कमी कमी होत जाणार. हेच दिलंय त्याला मध्ये स्वॅपिंग. तर लक्षात कसं ठेवायचं की स्वॅप जे असतं आपला कापसासारखं स्वॅपिंग, की त्याचं ॲग्रिगेशन होऊन साईज कमी होईल, थिकनेस कमी होईल, स्वॅपिंग होऊन. एवढंच लक्षात ठेवायचं. हे जे डबल लेअर आहे ते डिटेलमध्ये डिस्पर्शन फेजमध्ये, डिस्पर्शन किंवा बायफेजिक फॉर्ममध्ये शिकवायला येणार आहे. हा सबस्टिटन्स म्हणजे काय असतं की सेटलिंग ऑफ ॲग्रिगेटेड सिस्टम, जे ॲग्रिगेट तयार झाले होते आपल्या सस्पेन्शनमध्ये, ॲग्रिगेट किंवा पोपूल्स तयार झाले होते, त्यांची जी सेटलिंगची प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतात, सबस्टिटन्स. तर याला लक्षात कसं, रेजिडन्स सारखं लक्षात ठेवायचं. सबस्टिटन्स रिझमन लाईक रेजिडन्स. सो आपण असं पण लक्षात ठेवू शकतात की रेजिडन्स म्हणजे काय असतंय की आपली सेटल जागा असते, रेजिडन्स सेटल राहायची जागा असते. तसं लक्षात ठेवायचं की सबस्टिटन्स म्हणजे काय असतं, सेटलिंग ऑफ ॲग्रिगेटेड सिस्टम. नंतर ऑसवाल्ड रायटिंग तर आपण बघितलंय की काय असतंय की टेम्परेचरमध्ये चेंज झाला किंवा कशात पण चेंज झाला तर पार्टिकलची जी आहे ब्रिजिंग तयार होते. ब्रिजिंग म्हणजेच काय, साईज इन्क्रीज होते, त्यालाच आपण ऑसवाल्ड रायटिंग म्हणतात. ब्रिजिंग म्हणजे काय, पार्टिकल ॲग्रिगेट करायला किंवा पार्टिकलचं क्रिस्टलची ग्रोथ होईल, त्यालाच आपण ब्रिजिंग म्हणतात. आणि हे झालं ऑसवाल्ड रायटिंग. नंतर फ्रीज थ्रॉ सायकलिंग. जीपॅट 2016चा क्वेश्चन आहे की फ्रीज थ्रॉ सायकलिंग कशासाठी यूज होते. तर फ्रीज थ्रॉ सायकलिंग ही एक मेथड आहे टेस्टिंग करायची सस्पेन्शनला. त्याच्यामध्ये काय आहे की सस्पेन्शनची जी ट्रेसिंग कॅपॅसिटी आहे ती चेक केली जाते, किंवा स्टॅबिलिटी जी सस्पेन्शनची आहे ह्या मेथडद्वारा चेक केली जाते. फ्रीज थ्रॉ सायकलिंग. त्याच्यामधून काय करणार, मग आपल्याला सेल्फ लाईफ कळते सस्पेन्शनची, स्टॅबिलिटी आणि सेल्फ लाईफ ह्या मेथडनं कळणार, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर लेव्हिगेशन तर आपल्याला माहितच आहे की लेव्हिगेशन काय असतंय. लेव्हिगेशन म्हणजे असतंय ग्राइंडिंग करून आपण पार्टिकलची साईज रिड्यूस करायला. ग्राइंडिंग म्हणजे काय, ते मिल असतात दोन, त्यामध्ये ग्राइंड करणार आणि त्या पार्टिकलची साईज रिड्यूस करणार. पल्वरायझेशन तर माहितीच आपल्याला, पावडर करायची प्रोसेस असते पल्वरायझेशन. एखाद्या सॉलिड फॉर्म जे आहे त्याचं रिडक्शन करून पल्वरायझेशन करतात. नंतरचा पॉईंट काय आहे की फिजिकल स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. फिजिकल स्टॅबिलिटीमध्ये काय आहे, आपण जे बघितले आतापर्यंत तेच आहे सगळं, की फिजिकल स्टॅबिलिटी म्हणजे काय की पार्टिकल जे आहे, फिजिकल स्टॅबिलिटी कॅन बी डिफाईन ॲज अ कंडिशन द पार्टिकल रिमेन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द डिस्पर्शन मीडियम विदाउट साइन ऑफ सेडिमेंटेशन. म्हणजे जे पार्टिकल आहे ते सेडिमेंट व्हायला ना पाहिजे, असेच डिस्पर्स राहायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणणार, स्टेबल सस्पेन्शन आपण कोणाला म्हणणार. हे इथं दिलंय स्टेबल सस्पेन्शन. हे जे आहेत ते सॉलिड पार्टिकल डिस्पर्स्ड आहेत, व्यवस्थित डिस्पर्स, सेटलिंग झाले नाही. मग काय करणार, इव्हन इफ पार्टिकल सेटल, जे आपण जे बघितलंय तेच आहे, इव्हन जे पार्टिकल सेटल झाले तरी डिस्पर्स व्हायला पाहिजे शेकिंग केल्यावर. मग इथं काय दिलंय, हे दिले आपले आयडियल सस्पेन्शन, जे की सेटल होणार चाललंय, व्यवस्थित आहे, स्टॅबिल आहे. नंतर फोकल्स फॉर्म झाले म्हणजे त्यांनी सेडिमेंट थोडं तरी व्हायले, त्यांची सेडिमेंटचे हाईट जास्त आहे. नंतर केक फॉर्म झाल्यावर सगळी साईज, सेडिमेंटची हाईट जी आहे ती कमी होणार, हे केक बुडाला व्हायला. इथं तेच दिले डायग्राम मध्ये की हे आयडियल सस्पेन्शन आहे, फोकुलेटेड सस्पेन्शन आहे, आणि हे डिफोकुलेटेड सस्पेन्शन आहे. हे खाली तेच दिले, आयडियल, इनिशियल स्टेट, सस्पेन्शन, फोकुलेटेड आणि हे डिफोकुलेटेड. नंतरचा पॉईंट काय आहे,
तर नंतरचा पॉईंट काय आहे की रायझिंग इन द टेम्परेचर ऑफ्टन लीड टू population of steadily stabilized सस्पेन्शन. काय म्हणताय हे 2-3 पॉईंट जे आहेत थोडे कन्फ्युजन आहेत, लक्ष द्यायचं की आपण जर सस्पेन्शनचं टेम्परेचर इंक्रीज करायला तर फोक्युलेशन तयार होतात, लीड टू फोक्युलेशन. कशामुळं? आपण जर टेम्परेचर इंक्रीज केलं, आपण बघितलं होतं तिथं पण ऑसवाल्ड रायपनिंगच्या नंतर की टेम्परेचर इंक्रीज झालं तर पार्टिकलचं ॲग्रिगेशन होणार, स्मॉल पार्टिकलचं मोठ्या पार्टिकलवर ॲग्रिगेशन होणार. तर हे सांगायला की रायझिंग इन द टेम्परेचर ऑफ्टन लीड टू द फोक्युलेशन. कोणाचं? ऑफ स्टेरिकली स्टॅबलाइज्ड सस्पेन्शन म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये नॉन आयोनिक हे सर्फेक्टंट यूज केलेले आहेत. तर ते पॉईंट आपण वाचलेले आहे आधीच की टेम्परेचरमध्ये राईज केला तर फोकस फॉर्म येणार कोणाचं? नॉन आयोनायझिंग म्हणजे काय? नॉन आयनिक म्हणजे काय? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज नसणार आहेत. जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असते तर पॉप्युलेशन टेम्परेचरवर डिपेंड केलं नसतं, परंतु नॉन आयोनिक आहेत म्हणून त्याच्यावर डिपेंड करायचे. नंतर दुसरा पॉईंट काय? वेन सस्पेन्शन इज हिटेड द एनर्जी ऑफ रिपल्शन बिटवीन द पार्टिकल कॅन बी रिड्यूस. तर ही मेन पॉईंट आहे की आपल्याला काय माहित आहे, जनरली काय माहित आहे की जर आपण पार्टिकलला हिट केलं तर त्यांचे रिपल्शन फोर्स आहेत रिड्यूस होते, ते पण रिड्यूसच होणार आहे. रिपल्सिव्ह फोर्स जे आहे ते रिड्यूस होणार आहे, ते सेटल डाऊन होणार. मग तेच इथं दिलंय की रिपल्सिव्ह फोर्स, आपण वरी पण तेच बघितलं रायझिंग टेम्परेचर फोकस फॉर्म आले, मग तेच खाली दिले की वेन सस्पेन्शन हिटेड त्यांचं रिपल्सिव्ह फोर्स जे आहेत ते कमी होणार. रिपल्सिव्ह फोर्स कमी झाल्यात म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढल्यात, मुळे त्याच्यामुळेच आपले फोकस फॉर्म झालेत. आणि ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट दिला की सस्पेन्शन जर हिट केले तर काय होईल? रिपल्सिव्ह फोर्स कमी होईल. कशामुळं? की डिहायड्रेशन होईल पॉलीऑक्सिथिलीन ग्रुप ऑफ सर्फेक्टन. तर सर्फेक्टन मध्ये पॉलीऑक्सिथिलीन ग्रुप असते, हे लक्षात ठेवायचे की पॉलीऑक्सिथिलीन ग्रुप असते. हे आपण डिटेल मध्ये बघणार आहेत कोणत्या टॉपिक मध्ये? फिजिकल फार्मसीच्या इंटरफेशियल टेन्शनच्या टॉपिक मध्ये. तर त्याच्यामध्ये एक ग्रुप असते पॉलीऑक्सिथिलीन, त्याचं डिहायड्रेशन होतंय, त्याच्यामुळं जे आहे रिपल्सिव्ह फोर्स कमी होणार. नंतर द अट्रॅक्टिव्ह एनर्जी इज इन्क्रीज्ड अँड पार्टिकल्स फोक्युलेट स्टडी द मेकॅनिझम ऑफ फ्रीज थ्रॉ इन्स्टॅबिलिटी. तर काय म्हणताय? अट्रॅक्टिव्ह एनर्जी जर इन्क्रीज झाली तर पार्टिकलचं फोक्युलेट होणार. अट्रॅक्टिव्ह एनर्जी जर इन्क्रीज झाली तर पार्टिकल फोक्युलेट होणार. मग यांची स्टडी कशाने केली जाते की आपण बघितलं फ्रीज थ्रॉ इन्स्टॅबिलिटी, फ्रीज थ्रॉ सायकलायझेशन, त्याच्यानुसार स्टॅबिलिटी करणार. मग ह्या फ्रीज थ्रॉ मेथडमध्ये काय यूज करतात? अल्युमिनियम हायड्रोकार्बोनेट अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जेल, हे दोन यूज केले जातात, हे लक्षात ठेवायचं. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, या गेल्या वर्षीच क्वेश्चन आलता 2025च्या जीपॅटला की व्हॉट इज सेडिमेंटेशन व्हॉल्यूम म्हणून आलता. तर सेडिमेंटेशन व्हॉल्यूम काय असते? तर सेडिमेंटेशन व्हॉल्यूम, माझ्याकडे एक सस्पेन्शन आहे, असं एक सस्पेन्शन आहे, हे सॉलिड पार्टिकल आहे डिस्पर्स झालेले, याच्यामध्ये लिक्विड मीडियम पण आहे आपलं. लिक्विड मीडियम मध्ये नंतर काय बघितलं की हे सस्पेन्शन मध्ये हे सॉलिड पार्टिकल काय झाले तर सेडिमेंट झाले, बुडाला गेले, सेडिमेंट झाले. तर यामध्ये आपल्याला बघायला काय भेटतंय? तर हे जे पार्टिकल जे सेडिमेंट झालेत तर आपण याला काय म्हणतात? सेडिमेंट म्हणतात. आणि हे जे पूर्ण इनिशियल व्हॅल्यूम होतं सस्पेन्शनचं, इनिशियल व्हॅल्यूम म्हणजे सस्पेन्शन हे पूर्ण या बिकरमध्ये जेवढं भरलेलं होतं व्हॅल्यूम ऑफ सस्पेन्शन ते झालं इनिशियल व्हॅल्यूम. आणि हे जे आहे हे सेडिमेंट झालंय त्याला काय म्हणतात आपण? सेडिमेंटचं व्हॅल्यू. आणि हे जे होतं इनिशियल व्हॅल्यूम ऑफ सस्पेन्शन. मग ह्यामध्ये तेच दिलंय की फॉर्म्युल्यामध्ये काय दिलंय की फॉर्म्युला काय म्हणतोय? फॉर्म्युला म्हणतोय की एफ म्हणजे काय? सेडिमेंटेशन व्हॅल्यूम म्हणजे काय? सेडिमेंटचं व्हॅल्यू किती असणार आहे? अल्टिमेट व्हॅल्यूम ऑफ सेडिमेंट, जे सेडिमेंटचं व्हॅल्यूम होतं सेडिमेंटेशन झाल्यानंतर, सेडिमेंटचं व्हॅल्यूम जे होतं डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यूम ऑफ सस्पेन्शन.
आपलं इनिशियल व्हॅल्यूम सस्पेन्शनचं जास्त होतं, कधी पण जास्तच असणार आहे. बरोबर आहे. इनिशियल सस्पेन्शनचं ओरिजिनल व्हॅल्यूम जास्त असणार आहे. सेडिमेंटचं व्हॅल्यूम जे असणार आहे कमी असणार आहे, कारण हे सेटल डाऊन झाले खाली. आपण पाण्यामध्ये बघितलं असेल की गाळ तळाला जाऊन बसतो तर त्याचं व्हॅल्यूम जे कमीच होणार आहे पाण्याचं. तर हे सस्पेन्शनचं जे इनिशियल व्हॅल्यूम होतं ते जास्त असणार आहे आणि हे जे असणार आहे कमी असणार आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये हेच दिलंय की अल्टिमेट व्हॅल्यूम ऑफ सेडिमेंट डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यूम ऑफ सस्पेन्शन. हे फॉर्म्युला असाच कशामुळे दिला, कारण आपल्याला काय काढायचं, सेडिमेंटेशनचं व्हॅल्यूम काढायचे. कसं, इथपर्यंत समजा इनिशियल व्हॅल्यूम होतं, हे समजा सेडिमेंटेशनचं व्हॅल्यूम आहे. तर ते काय म्हणतंय आपल्याला काढायचंय की हे डिक्रीज कितीने झालंय सेडिमेंटेशन. जाऊ दे, डायरेक्ट फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा की सेडिमेंटेडचं व्हॅल्यूम डिवायडेड बाय सस्पेन्शनचं ओरिजिनल व्हॅल्यूम. मग इथं येते ओरिजिनल की समजा सेडिमेंटेड झालेलं व्हॅल्यूम किती आहे आणि इनिशियल व्हॅल्यूम किती आहे. आपल्याला माहिती आहे की इनिशियल व्हॅल्यूमच जास्त असणार आहे सस्पेन्शनचं आणि सेडिमेंटचं व्हॅल्यूम कधी पण कमीच असणार आहे, बुडाला जे साचलंय त्याचं. तर मग एफ आपण बघितलं, एफ म्हणजे काय, सेडिमेंटेड व्हॅल्यूम. एफ कधी पण 0 to 1 मध्येच लाईज करतंय. यांची व्हॅल्यू ती असते 0 to 1 मध्येच लाईज करते. जर एफ इजिकल टू 1 असेल, एफ इजिकल टू 1 असेल तर नो सेडिमेंटेशन. पहिले हे बघू की एफ इजिकल टू 0 असेल, एफ इजिकल टू 0 असेल. एफ 0 कधी येणार, एफ 0 कधी येणार, जेव्हा शेची व्हॅल्यू जी आहे, याची व्हॅल्यू सेडिमेंटची जी व्हॅल्यू आहे ती इनिशियल सस्पेन्शनच्या व्हॅल्यूपेक्षा पण खूप जास्त आहे, तर 0 पेक्षा कमी होऊ शकते. समजा माझं सेडिमेंट खूप जास्त झालंय, तर कम्प्लीट सेडिमेंट झालंय, हे माझं एक सस्पेन्शन आहे, इनिशियल व्हॅल्यूम इथपर्यंत, पण याचं कम्प्लीट सेडिमेंटेशन झालंय. समजा सेडिमेंटचं जे व्हॅल्यूम आहे आणि ह्याचं जे व्हॅल्यूम आहे सस्पेन्शनचं, मग एफची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. मग काय होणार, कम्प्लीट सेडिमेंटेशन ऑकर होणार, कम्प्लीट सेडिमेंटेशन ऑकर होणार. समजा जर मी इथं ठेवली व्हॅल्यू एफ इज इक्वल टू, माझं जर समजा सस्पेन्शन इनिशियली 1 ml होतं, नाही 100 ml होतं, आणि माझं सेडिमेंटेशनची जी व्हॅल्यू होती ना, सेडिमेंटेशनची जी व्हॅल्यू होती आपली ती खूप जास्त आहे. समजा याला समजून घेण्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायचं की डायरेक्ट जर एफची व्हॅल्यू जर कम्प्लीट सेडिमेंट, एफची व्हॅल्यू जर 0 असेल तर कम्प्लीट सेडिमेंटेशन होणार. एफची व्हॅल्यू जर 1 असेल तर नो सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, वाचून घ्या नंतर टाइम भेटला तर. तर एफची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल, एफची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर डिफोकुलेटेड सस्पेन्शन असणार. कशामुळं, 1 पेक्षा जर व्हॅल्यू कधी जास्त येणार, जर सेडिमेंटेशनची व्हॅल्यू जास्त असेल तर. एफ पेक्षा एफची व्हॅल्यू जर 1 पेक्षा लहान असेल तर डिफॉक्युलेशन, वेबची व्हॅल्यू जर एफ पेक्षा मोठी असेल तर फॉक्युलेटेड. डायरेक्ट लक्षात ठेवा, नंतर कॉल करून विचारा, नंतर समजून सांगेल. नंतर डिग्री ऑफ फोक्युलेशन. डिग्री ऑफ फोक्युलेशन म्हणजे काय असतं, डिग्री ऑफ फोक्युलेशनचा फॉर्म्युला आहे की अल्टिमेट सेडिमेंटेशन व्हॅल्यू ऑफ फोक्युलेटेड सिस्टम डिवाइड बाय अल्टिमेट सेडिमेंट व्हॅल्यू ऑफ डिफोक्युलेटेड. फोक्युलेटेड जे फोक्युलेटेड मध्ये सेडिमेंट होईल ते डिफोक्युलेटेड मध्ये सेडिमेंटेशनला डिवाइड करायचं. तर इथं लक्षात काय ठेवायचं, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये पण हे फॉर्म्युला, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. आणि सस्पेन्शन कसं असतं इथं पण लक्षात काय ठेवायचं, फॉर्म्युला काय, सेडिमेंटेशन इन द फॉक्युलेटेड डिवाइड बाय सेडिमेंट इन द डिफॉक्युलेटेड. मग याची जी व्हॅल्यू आहे ती जर 1 पेक्षा जास्त असली तर सस्पेन्शन गुड आहे समजायचं, सस्पेन्शन गुड आहे समजायचं. नंतर कॉल करून विचारा, नंतर याच्या डिटेलमध्ये समजून सांगलं की कसं आहे. नंतर फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन आपण लास्टला बघू, कारण पुढच्या प्रॉपर्टी जर बघितलं ना आपलं फॉर्म्युलेशन इझी होईल बघायला. तर वेटिंग ऑफ पार्टिकल्स. वेटिंग ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय असते, एखादा पार्टिकल आहे माझा, हे पार्टिकल समजा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायला चाललाय,
पार्टिकल आहे एखाद्या फ्लुइड मध्ये टाकला आहे तर हे डिझॉल्व्ह व्हायला चाललाय. यार हे माझं एक लिक्विड आहे कोणतं पण, त्याच्यामध्ये एक पार्टिकल टाकला आम्ही कोणता पण, हे समजा पार्टिकल आहे ते डिझॉल्व्ह होणं चाललाय, तर याला काय म्हणतात आपण, हे डिझॉल्व्ह नाही आहे, सोल्युबिलिटी कमी आहे, तर याला डिझॉल्व्ह करण्यासाठी काय करतात आपण, ऍडिशन ऑफ वेटिंग एजंट टाकतात. वेटिंग एजंट काय करताय, यांचं इंटरफेशियल जे टेन्शन आहे सॉलिड मधलं आणि लिक्विड मधलं, त्याचं जे टेन्शन आहे ते कमी करणार आणि काय करणार मग याचा कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे काय की हे सॉलिड लिक्विड सोबत किती कॉन्टॅक्ट अँगल करायला आहे. समजा एक बॉल आहे पाण्यावर टाकलाय तर ते तरंगाला आहे वर, तर हे कॉन्टॅक्ट अँगल झाला त्याचा कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल वेटिंग एजंट काय करतात, रिड्यूस करतात आणि पार्टिकलला काय करतात, डिझॉल्व्ह करतात. हे डिटेलमध्ये आपण काय कशामध्ये बघणार, इंटरफेशियल टेन्शन मध्ये बघणार की वेटिंग एजंट कसं काम करतात काय नाही. तर नंतर काय ऍडिशन ऑफ, जर इथं तेच दिलंय की ऍडिशन ऑफ द वेटिंग एजंट आपण केलं तर काय होणार, हायड्रोफिलिक जेवढे ड्रग आहेत त्यांचं काय होणार, सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार, फ्लो होणार, त्यानं त्यांच्या भौतिक कोट फॉर्म होणार, सेपरेट होणार, डिस्पर्स होणार. हायड्रोफिलिक जर असणार तर ते डिस्पर्स होणार मधामध्ये जाऊन, त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज. सोल्युबिलिटी म्हणजे इन द सेन्स ऑफ त्याला कॉन्टॅक्ट अँगल कमी करणार. हायड्रोफिलिक जे पावडर आहेत त्यांचा पण कॉन्टॅक्ट अँगल कमी करणार. याला डिटेलमध्ये आपण इंटरफेशियल टेन्शन मध्ये बघणार. नंतर स्ट्रक्चरल व्हेइकल, आता दिलंय काय, स्ट्रक्चरल व्हेइकल इन द डिफोकुलेटेड सस्पेन्शन. स्ट्रक्चरल व्हेइकल इन द डिफोकुलेटेड सस्पेन्शन, आपण काय बघितलं होतं, डिफोकुलेटेड सस्पेन्शनची वीकनेस काय होती की त्याच्यामध्ये केकचं फॉर्म आहे. मग आपण काय करतात, स्ट्रक्चरल व्हेइकल ऍड करतात त्याच्यामध्ये. स्ट्रक्चरल व्हेइकल काय असते की ते हायड्रोक्लोराइड असतात, लाईक मिथाइल सेल्युलोज, हायड्रॉक्सी प्रोपाइल सेल्युलोज, सोडियम CMC, मायक्रोक्रिस्टाइन सेल्युलोज, बेंटोनाइट. ते काय करते तर हाय विस्कॉसिटी, पॉलिमर असतात पूर्ण. स्ट्रक्चरल व्हेइकल जे असतात पॉलिमर असतात, मग ते काय करणार, सॉल्व्हंट होतं त्यांची हाय विस्कॉसिटी करणार. मग आपल्याला माहिती आहे की विस्कॉसिटी इन्क्रीज झाल्यावर काय होणार, सेडिमेंटेशन कमी होणार. सेडिमेंटेशन कमी झालं म्हणजे डिफॉक्युलेशन होणार नाही, केकचं फॉर्मच होणार नाही. मग ह्यांना स्ट्रक्चरल व्हेइकल कशामुळे म्हणतात की हे विस्कॉसिटी इन्क्रीज करते, थिक्झोट्रॉपिकल बिहेवियर शो करायला लावतात. म्हणजे काय, विस्कॉसिटी इन्क्रीज केली तर जेल फॉर्म तयार करणार स्टार्टिंगला. मग आपण त्याला शेक केलं, जेल फॉर्मची जे जेल फॉर्म होता त्याचं कन्वर्ट सोल फॉर्म मध्ये होणार, म्हणजे लाईक अ सोल्युशन होणार. पहिला जेल फॉर्म मध्ये होतं हाय विस्कॉसिटी, नंतर शेक केल्यावर पातळ होणार, तर सोल्युशन टाईप मध्ये होणार. नंतर आपण स्टोअर केलं फ्यू आवर्स नंतर परत जेल फॉर्म मध्ये होणार. याला आपण काय म्हणतो, थिक्झोस्टॉपी. तर थिक्झोस्टॉपी मध्ये काय होणार की जेल ट्रान्सफॉर्मेशन शो करणार. आणि हे कशामध्ये आपण डिफॉक्युलेटेड मध्ये बघायला, कशामुळे डिफॉक्युलेटेड मध्ये केकचा फॉर्मेशन वगैरे आपल्याला ते होऊ द्यायचं नाही, त्याच्यामुळे आपण हे करायला. मग इथं पॉईंट ते दिलाय की if it provides the thickzotopical behavior, that is gel transformation, such behavior provides the physical stability. कसं काय फिजिकल स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणार की सेडिमेंटेशनला अवॉइड करायला, विस्कॉसिटी इन्क्रीज करून. आपण जेलची फॉर्मेशन केली तर जेलमध्ये माहिती आहे आपल्याला कोणता पण सॉलिड टाकला ते लवकर सेडिमेंट होणार नाही, कारण त्याची हाय विस्कॉसिटी आहे ना. ड्युरिंग द सोलर, मग तेच आपण वरीचे बघितले तेच पॉईंट इथे दिला की ड्युरिंग द स्टोअर त्यांना जेल लाईक अपीअरन्स देणार, पण शेक केलं तर त्यांना काय होणार, सोल्युशन फॉर्म लाईक. शेक केलं तर सोल्युशन सारखं विस्कॉसिटी जी आहे डिक्रीज होणार. नंतर डबल जर स्टोअर केलं आपण तर डबल ते जेल सारखं होणार. तर त्याच्यामुळे काय होणार, जे पार्टिकल जे आहेत ना आपले डिफोक्युलेटेड मध्ये ते प्रॉब्लेम होता, आपला पार्टिकल केक फॉर्म करत, ते पार्टिकल केक फॉर्म करणार नाही. नंतर काय, नंतरचा पॉइंट आहे कंट्रोल फोक्युलेटेड सस्पेन्शन. कंट्रोल फोक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये काय आहे, आता आपण वर डिफॉक्युलेशनची बघितलेली प्रॉब्लेम काय होती की ते केक फॉर्म करायचं, त्याच्यामुळे काय केलं आपण, स्ट्रक्चरल व्हेइकल ऍड केले. मग फोक्युलेटेड सस्पेन्शनची प्रॉब्लेम काय होती की त्याने लवकर सेटल डाऊन होणार नाही. मग आपण काय करणार, त्याच्यामध्ये फोक्युलेटिंग एजंट ऍड करणार. तुम्ही फोक्युलेटिंग एजंट ऍड केले की सेडिमेंटेशन कमी होणार, कारण साईज इन्क्रीज होणार, जेवढे फोकल्स फॉर्म होणार. तर इथे काय केलंय, द फोक्युलेटिंग एजंट जे आहेत आपण ऍड केले. समजा फोक्युलेटिंग सस्पेन्शन मध्ये फोक्युलेटिंग एजंट जर ऍड केले तर काय होणार, प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ हार्ड हार्ड केकचं फॉर्म होणार नाही. काय फॉर्म होणार, मग फोक्युलेशन किंवा फोकल्स फॉर्म होणार, जे की हार्ड नाहीत, आपल्याला माहिती आहे रिव्हर्सिबल नेचरचे आहेत. मेन एम तेच आहे की सेडिमेंटेशन रोखायचं आहे, हार्ड केक कमी करायचं आहे. मग काय करणार, इलेक्ट्रोलाइट्स. फोक्युलेटिंग एजंटचं एक्झाम्पल काय, इलेक्ट्रोलाइट करणार. काय करणार,
इलेक्ट्रिकल बायलेयर जे आहे पार्टिकलचं त्यांचं कमी करणार. इलेक्ट्रिकल बायलेयर्स म्हणजे जे सिंपल भाषामध्ये काय आहे, जे फोकुलेटिंग एजंट आहे. समजा आपला हे ड्रग आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे, हे ड्रग पॉझिटिव्हली चार्ज आहे. हे काय आहे, हे खूप अट्रॅक्ट एकमेकांना, म्हणजे हे केक फॉर्म करतील, बरोबर आहे. पॉझिटिव्हली चार्ज आहे ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार. मग मी काय करणार याच्यामध्ये याच्यामध्ये काय करणार, निगेटिव्ह फोकुलेटिंग एजंट ऍड करणार. निगेटिव्ह फोकुलेटिंग एजंट म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट ऍड करणार निगेटिव्ह चार्ज असलेले. मग निगेटिव्ह चार्ज काय करणार, ह्याच्यामध्ये जाणार, ह्याच्या लेअर मध्ये जाणार, ह्यांना तोडणार. मग काय होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं तयार होणार. मग जे आहे ह्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन इन्क्रीज होणार, परंतु एवढं पण इन्क्रीज नाही होणार की केक फॉर्म होईल. जर एकच चार्ज असेल तर केक फॉर्म होऊ शकतो, त्यांच्याकडे अट्रॅक्शन नसलं तरी पण केक फॉर्म होऊ शकतो बुडाला जाऊन सेडिमेंट झाल्यानंतर. परंतु जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण चार्ज आहेत तर त्यामध्ये सेडिमेंटेशन झाल्यानंतर केक फॉर्म होणार नाही, फोकुल्स फॉर्म होणार. वीक फोर्स न फोकुल्स फॉर्म होणार. म्हणजे तेच दिलंय. समजा हे एक्झाम्पल आहे, बिस्मथ सबनायट्रेट सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. बिस्मथ सबनायट्रेटचं एक्झाम्पल आहे की ते पॉझिटिव्हली चार्ज असते. हे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामध्ये दिसत असते. मग आपण काय केलं, फोकुलेटिंग एजंट ऍड केलं. कोणतं फोकुलेटिंग एजंट, पोटॅशियम फॉस्फेट नावाचं फोकुलेटिंग एजंट ऍड केलं. तर काय होणार, तर त्याचं जे जेटा पोटेन्शियल होतं पॉझिटिव्हली ते कमी होणार, बरोबर आहे. कशामुळे, आपण निगेटिव्ह चार्ज आयन ऍड केले. निगेटिव्ह पोटॅशियम फॉस्फेट निगेटिव्हली चार्ज ऍड केले. मग त्याचं अट्रॅक्शन फोर्सेस इन्क्रीज होणार, परंतु ते कसे होणार, फोकुल्स फॉर्म करणार, केक फॉर्म करणार नाही, फोकुल्स फॉर्म करणार. मग इथं एकच लक्षात ठेवायचं की सस्पेन्शन जर आपलं पॉझिटिव्हली चार्ज असेल तर फोकुलेटिंग एजंट निगेटिव्हली चार्ज टाकायचा. जर सस्पेन्स पॉझिटिव्हली चार्ज असेल तर फोकुलेटिंग निगेटिव्हली टाकायचा. निगेटिव्हली चार्ज सस्पेन्शन असेल तर पॉझिटिव्हली चार्ज फोकुलेटिंग एजंट ऍड करायचा. एवढंच यामध्ये दिलेलं आहे. आणि काय, फोकुलेटिंग एजंट जे असते झेटा पोटेन्शियलला कमी करतात. तर झेटा पोटेन्शियल काय असतं आपण नंतर बघायला, ते लक्षात ठेवा. नंतरचा पॉइंट काय आहे, कंट्रोल फोकुलेशन इन स्ट्रक्चरल व्हेकल. आपण काय बघितलं होतं, डिफोकुलेटेडच्या रिलेटेड काय बघितलं होतं की स्ट्रक्चरल व्हेकल यूज करायचं, बरोबर आहे. आणि फोकुलेशनला काय बघितलं होतं की आपण त्यामध्ये फोकुलेटिंग एजंट ऍड करायला. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये करायचं. तेच दिलंय यामध्ये की प्रिन्सिपल ऑफ स्ट्रक्चरल व्हेकल कंबाईन्ड विथ द इम्प्रूव्ह फोकुलेशनचं आणि स्ट्रक्चरल व्हेकलचं प्रिन्सिपल दोघांचं कंबाईन करायचं. म्हणजे जी प्रॉब्लेम होती ती आपली ऑकरच होणार नाही सेडिमेंटेशनची. फोकुलेटिंग एजंट काय करणार, फॉर्मेशन ऑफ ऍग्रिगेशन करणार आणि ते स्ट्रक्चरल व्हेकल आहे जेल फॉर्म करणार आणि ते ऍग्रिगेशनचं सेटलिंग कमी करणार. वाचल्यावर कळून जाईल की काय करते फोकुलेटिंग एजंट, ऍग्रिगेशन करणार. ऍग्रिगेशन जितकं जास्त होईल तितकी सेडिमेंटेशन कमी होणार. म्हणजेच आपल्याला सेडिमेंटेशनच कमी करायचे ना, स्टेबल करायचे. म्हणजे स्ट्रक्चरल व्हेकल पण तेच करणार, प्रिव्हेंट द ऍग्रिगेशन ऑफ द सेटलिंग. ऍग्रिगेशन जे आहे पार्टिकलचं त्याला प्रिव्हेंट करणार आहे. मग नंतरचा पॉइंट काय दिलाय, द फिजिकल नेक्स्ट पॉइंट काय आहे की फिजिकल इनकॅपॅबिलिटी मे ऑकर जर आपण आयनिक निगेटिव्हली चार्ज फोकुलेटिंग एजंट जर ऍड केले तर फिजिकल हे येऊ शकते, इनकम्पॅबिलिटी येऊ शकते. कशामुळं, कारण आपले जे आपण म्हणालात की जे आपण फोकुलेटिंग एजंट जे आहेत आयनिक फोकुलेटिंग एजंट, तर हे पॉइंट काय म्हणतोय, इनकम्पॅबिलिटी ऑकर वेन जर हायड्रोक्लोराइड्स म्हणजे ते आपले पॉलिमर्स होते, जे स्ट्रक्चरल व्हेकल होते, जर आयनिक ऍड केले आपण कशामध्ये, जे पॉझिटिव्हली चार्ज कॅटायनिक फोकुलेटिंग एजंट मध्ये, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार आहेत, तर इन्स्टॅबिलिटी ऑकर होऊ शकते. तर तेच सांगते की जर आपण जे स्ट्रक्चरल व्हेकल पॉलिमर किंवा
जे स्ट्रक्चरल व्हेकल आपण ऍड करावं ते आयनिक असेल, आणि जर फोक्युलेटिंग एजंट जर आपलं कॅटॉनिक असेल किंवा व्हाईस वर्सा असेल, लाईक अल्युमिनियम सारखं, क्लोराईड सारखं, तर तिथं इनकम्पॅबिलिटी किंवा इन्स्टॅबिलिटी तयार होऊ शकते. तेच एकमेकांना चार्जमुळं अट्रॅक्शन करू शकतात. नंतर काय दिलं की दिस इनकॅबिलिटी ऑब्झर्व इन द प्रेझन्स ऑफ अनसाइटली स्ट्रिंजंट मास विदाउट सस्पेंडिंग प्रॉपर्टीज. हा, तर खाली डायग्राममध्ये हेच दिलंय. आपण बघितलं की डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन होतं, त्याच्यामध्ये आपण हे केलं, डिफॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये स्ट्रक्चरल व्हेकल टाकले किंवा हे केले, फोकल्स फॉर्म झाले, नंतर फोकलचं पार्टिकल सस्पेन्शन, फोकुलेट पार्टिकल तयार झालं. फोकुलेट पार्टिकल आपल्याला हेच करायचं की स्टेबिलिटी एवढंच लक्षात ठेवायचं की पहिलं आपण व्हेकल स्ट्रक्चर बघितले, स्ट्रक्चरल व्हेकल बघितले, नंतर फोकुलेटिंग एजंट बघितले. दोन्हींचं मिक्स मेकॅनिझम याच्यामध्ये आहे कंट्रोल फोकुलेशन मध्ये. नंतर काय रिओलॉजिकल कन्सिडरेशन. रिओलॉजिकल कन्सिडरेशन म्हणजे काय की सस्पेन्शनची विस्कॉसिटी. रिओलॉजी म्हणजे काय की विस्कॉसिटी रिलेटेड असते ना, तर रिओलॉजी विस्कॉसिटीच्या रिलेटेड आहे. मग काय की इथं पॉईंट देत दिलाय की आपलं जे सस्पेन्शन आहे थिक असलं पाहिजे, विस्कस असलं पाहिजे. कशामुळं की जितकी विस्कॉसिटी जास्त तितकं सेडिमेंटेशन कमी होणार आहे. मग आपलं सस्पेन्शन जे आहे ते थिक असलं पाहिजे, त्यानं सुडो प्लास्टिक फ्लो शो केला पाहिजे अलॉंग विथ थिक्झोट्रॉपी. थिक्झोट म्हणजे जेल आपण जे बघितलं ते, आणि ते थिक असलं पाहिजे किंवा स्टँडिंगवर, आणि जेव्हा आपण त्याला शेक केलं ऑन शेकिंग ते डिस्पर्स झालं पाहिजे, त्याची विस्कॉसिटी कमी झाली पाहिजे. तेच आपण जे आतापर्यंत बघितलं तेच दिलं इथं. आणि विस्कॉसिटी आपण मेनली कशाने यूज करू मेजर करतात, ब्रुकफिल्ड विस्कोमीटरनं मेजरली. तर आपण विस्कॉसिटी मध्ये काय काय बघितलं होतं की फोकुलेटेड सस्पेन्शन जे आहे ते प्लास्टिक शो करू लागले फ्लो, आणि जर आपण त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल व्हेकल ऍड केलं तर सुडो प्लास्टिक, आणि डिफोकुलेटेड डायलेटंट फ्लो शो करू लागले. तर हे फ्लो आपण मायक्रोमेरिटिक्स मध्ये रिओलॉजी मध्ये पूर्ण प्रकारे बघणार. नंतर रिओलॉजी हे डीएलव्हीओ थेरी. डीएलव्हीओ थेरी पण आपण इन डिटेल जे आहे आपण बायोफिजिक्स ह्याच्यामध्ये बघणार. कारण सस्पेन्शन मध्ये थोड्या प्रकारात याचा यूज केला जातं. कसं की दिलेलं इथं की जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे आहेत, डीएलव्हीओ थेरी म्हणजे काय की इलेक्ट्रिकल डेबल लेअर, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिकल डेबल लेअर कसं असतंय की समजा माझा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे, तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल सोबत काय होणार की निगेटिव्हली पार्टिकल एक येणार, मग त्याला त्याच्या अटॅच होणार बाजूला, मग काय होणार आहे निगेटिव्ह आला, मग अजून एक पार्टिकल अटॅच होणार आहे तेव्हा, मग हे पॉझिटिव्ह चार्ज अटॅक होणार, नंतर निगेटिव्ह येणार, असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं तयार होणार. मग ह्यालाच काय म्हणजे इलेक्ट्रिकल डबल लेअर फॉर्म होईल. मग इथं पॉईंट काय दिलाय की डिस्पर्शन पार्टिकल सेटल अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेन पार्टिकल्स आर क्लोज इनफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. भाई तेच पॉईंट दिलाय की जर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असतील कशापेक्षा, रिपल्सिव्ह फोर्सेस पेक्षा अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असेल, तर एकमेकांना अट्रॅक्ट करणार आणि साईज वाढवून घेणार, आणि त्यांचं केक सेडिमेंटेशन ते जास्त होणार आणि केक फॉर्म करणार. हेच दिलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेन अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पार्टिकल क्लोज इनफ असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार चार्ज वेगवेगळे असल्यावर, आणि ते केकचं फॉर्मेशन करणार. तेच दिलंय. मग इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सस्पेन्शन आपल्याला डीएलव्हीओ थेरीमध्ये बघायचं. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आपण जे आतापर्यंत बघितले तेच की डिस्पर्शन पार्टिकल आहे त्याच्यामध्ये चार्ज कशामुळे असणार आहे, प्रेझेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप लाईक COH NH2 जे प्रेझेन्स असणार आहेत आपल्या ड्रग मध्ये, जे ग्रुप प्रेझेंट असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज असणार आहे, आणि मग चार्ज जे असणार आहे त्याच्यामुळं डबल लेअरचं फॉर्म होणार. मी जे सांगितलं होतं लेअरचं फॉर्म होणार. सॉल्व्हंट पार्टिकलच्या भोवताली सॉल्व्हंटचे जे पार्टिकल आहेत, सॉल्व्हंटचे जे पार्टिकल्स आहेत लिक्विडचे ते सॉलिडच्या भोवताली होणार. कशामुळं, त्या चार्जमुळं. नंतर झिटा पोटेन्शियल नेमकं असतंय काय, झिटा पोटेन्शियल म्हणजे काय असतंय की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टाइटली बाउंड लेअर अँड इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन. सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोन्यूट्रल रिजनलाच काय म्हणतात, पोटेन्शियल ऍट द शिअर प्लेन. कसं असतंय, एक पार्टिकल आहे माझ्याकडे पॉझिटिव्हली चार्ज,
तर त्याच्या भोवताली काय म्हणणार मी, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल येऊन अट्रॅक्ट होणार, निगेटिव्हली पार्टिकल आले नंतर अजून पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अट्रॅक्ट होणार. तर हे जे बायलियर तयार झाले, तर ते पहिलं जे बायलियर होते त्याला आपण काय म्हणतात, शियर प्लेन म्हणतात. शियर प्लेन हे टाईटली बाउंड असते. कशामुळे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असते एकमेकांना टाईटली बाउंड होते. ते पहिलं जे लेअर आहे ते टाईटली बाउंड आहे. मग ते जेटा पोटेन्शियल काय असते, हे लेअर आणि इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन. इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन कसं, त्या टाईटली बाउंड लेअर पासून जसं दूर जाताल तसं तसं इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन असणार. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे नंतर, त्याच्यामुळे डिटेलमध्ये सांगणार. आणि इथं एवढीच गरज आहे सस्पेन्शन मध्ये की जेटा पोटेन्शियल म्हणजे काय असतं की टाईटली बाउंड लेअर, दॅट इज शियर प्लेन अँड इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन. याच्यामध्ये जे पोटेन्शियलचं डिफरन्स असतं तेच म्हणजे जेटा पोटेन्शियल असतं. आणि जेटा पोटेन्शियलचं इम्पॉर्टंट सस्पेन्शन मध्ये काय, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे की सस्पेन्शन मध्ये जेटा पोटेन्शियलचं इम्पॉर्टन्स काय आहे की जेटा पोटेन्शियल जर आपण कमी केलं, काय म्हणलं आपण, जे चार्ज जे आहेत ते जर कमी केले तर काय होणार, जेटा पोटेन्शियल कमी जर केलं, जेटा पोटेन्शियल काय होतं की इलेक्ट्रोन्यूट्रल रिजन आणि ते कॉम्पॅक्ट लेअर मधलं जे अट्रॅक्शन होतं ते आपण जर पोटेन्शियल होतं ते जर डिफरन्स कमी केला तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इन्क्रीज होणार. बरोबर आहे. कशामुळे इन्क्रीज होणार, कारण चार्ज इन्क्रीज होईल. जेटा पोटेन्शियल न्यूट्रल रिजन होतं ना, न्यूट्रल रिजन मध्ये आपण चार्ज इन्क्रीज केले तर डायरेक्ट किती लक्षात एवढं ठेवा की जेटा पोटेन्शियल इन्क्रीज केलं तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इन्क्रीज होणार. मग कॉज फोक्युलेशन आणि रिपल्सिव्ह फोर्स कमी होणार. अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढले की फोक्युलेशन जास्त होणार. फोक्युलेशन ऑफ द सस्पेन्शन, फोक्युलेटेड जे सस्पेन्शन असते त्यांचं जेटा पोटेन्शियल जे पार्टिकलचं असतं -20 to +20 पर्यंत असते, मेगावाट पर्यंत एवढंच असते. नंतर इव्हॉल्युशन ऑफ सस्पेन्शन मध्ये काय, तेच बघितलेलेच पॉईंट आहे. इव्हॉल्युशन ऑफ सस्पेन्शन एक सेडिमेंटेशन व्हॉल्यूम मध्ये काय आहे की F = 0 जर असेल, सेडिमेंटेशन व्हॅल्यू 0 असेल तर सस्पेन्शन सेडिमेंटेशन कम्प्लीट असणार. F = 1 असेल तर नो सेडिमेंटेशन, F = >1 असेल तर फोक्युलेटेड. नंतर डिग्री ऑफ फोक्युलेशन तेच आपण बघितलेलं. नंतर रिडिस्पर्सिबिलिटी म्हणजे काय की ते सोल्युशन सेक केल्यानंतर मस्ट बी रिडिस्पर्स झाला पाहिजे. नंतर इलेक्ट्रोकायनेटिक टेक्निक आपण फोक्युलेशन डिफोक्युलेशन चेक करणार आहे. त्याच्यामध्ये काय, मायक्रो इलेक्ट्रोफोरेसिस ॲपॅरेटस यूज. नंतर रिओलॉजी, जर आपल्याला सस्पेन्शनचं रिव्होल्युशन करायचं त्याचं रिव्होल्युशन विस्कॉसिटी चेक करावं लागणार आहे. मग त्यामध्ये काय, ब्रुकफिल्ड विस्कोमीटर चेक करणार मेनली, पण आपण दुसरे पण यूज करू शकतात. नंतर पार्टिकल साईज चेक करायचे आपल्याला, तर आपण कोणत्या मेथड यूज करू शकतात. कुटर काउंटर मेथड असेल, आपण जे बघितलेलं आहे प्री फॉर्म्युलेशन मध्ये तेच. कुटर काउंटर मेथड असेल, डिफ्रॅक्शन मेथड असेल, ऑप्टिकल मायक्रोस्कोपी, पार्टिकल साईज आपण चेक करू शकतो. पार्टिकल साईज चेंजेस चेक करू शकतो. पार्टिकल साईज चेंजेस आपण बघितलं की ऑसवर्ड रायटनिंग झाल्यानंतर पार्टिकल साईज इन्क्रीज होणार, क्रिस्टल ग्रोथ आणि फ्री टॉन सायकलिंग ते होतं. आणि पीएच चेक करायचं सस्पेन्शन, पीएच मीटर यूज करायचं. जेटा पोटेन्शियल आपण सस्पेन्शन चेक करणार कशानं, जेटा पोटेन्शियल अनालायझर अँड मायक्रोस्कोपिक इलेक्ट्रोफोरेसिस या दोन्ही मेथडनं जेटा पोटेन्शियल चेक करणार. नंतर पोरेबिलिटी डायरेक्ट चेक करणार, पुअर करून बघणार की ते पुअर होत आहे का नाही व्यवस्थित. नंतर फॉक्युलेशन व्हॅल्यूम सिलेंडर मध्ये मेजर करायचं. एक सिलेंडर घ्यायची, त्याच्यामध्ये सस्पेन्शन ठेवायचं, ते सेटल किती झालंय, फॉक्युलेशन किती झालंय चेक करायचं. नंतर स्टॅबिलिटी माहिती आहे आपल्याला. दोन स्टॅबिलिटी कशाने चेक केली आपण, फ्री स्ट्रॉ सायकलिंग आणि ह्या ऍक्सेलरेटेड स्टॅबिलिटी टेस्टिंग, दोन पद्धतीने आपण स्टॅबिलिटी चेक करू शकतो. तर लास्ट पॉइंट काय आपला, फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन. तर फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन आपल्याला मेन एम काय आहे की आपल्याला स्टेबल सस्पेन्शन तयार करायचं, फिजिकली स्टेबल सस्पेन्शन तयार करायचंय. आपण जे सस्पेन्शन तयार कराल ते डिपेंड करणार आहे की आपल्याला फॉक्युलेटेड सस्पेन्शन तयार करायचं की डिफॉक्युलेशन तयार करणार, त्याच्यानुसार मेथड डिटरमाइन होणार. मग पहिलं तर काय, यूज ऑफ स्ट्रक्चरल व्हेकल. आपण आधीच बघितलं कशामध्ये यूज होतात, डिफॉक्युलेटेड सस्पेन्शन मध्ये. यूज ऑफ स्ट्रक्चरल व्हेकल की पार्टिकल्स इन डिफॉक्युलेटेड स्टेट. त्याच्यामुळे ते टॉपिक अगोदर घेतला की इथं कळायला पाहिजे की यूज ऑफ स्ट्रक्चरल व्हेकल इन डिफॉक्युलेटेड स्टेट टू कीप पार्टिकल डिस्पर्स. दुसरं मेथड काय, ऍडिशन ऑफ फोक्युलेटिंग एजंट. आपण बघितलं ते फोक्युलेटिंग एजंट ऍड केल्यावर काय होतं, फोक्युलेटिंग एजंट ऍड केल्यावर
फोकुलचं फॉर्मेशन होतं आणि फोकुलेटेड सस्पेन्शन तयार होतं. दोन तर मेथड झाल्या आणि तिसरी मेथड आपण हे बघितली ती कॉम्बिनेशन दोघांचं पण कॉम्बिनेशन फोकुलचं पण आणि ते जे पॉलिमर होते आपले ती पॉलिमरला काय म्हणलं होतं आपण स्ट्रक्चरल व्हेकल त्यांचं ऍडिशन केलं तर दोन्हींचं कॉम्बिनेशन मग तिथं ह्या मेथड त्यात दिल्या की आपल्याला सस्पेन्शन तयार करायचे तर काय करायचं पार्टिकल्स घ्यायचे आपले सॉलिड पार्टिकल वेटनिंग एजंट ऍड करायचे डिस्पर्शन मीडियम घ्यायचं त्याच्यामध्ये ऍड करायचे नंतर नंतर काय झालं पहिली मेथड ही पहिली मेथड आहे पहिली मेथड मध्ये काय ऍडिशन ऑफ फोकुलेटिंग एजंट आपण याच्यामध्ये जर ऍडिशन केली फोकुलेटिंग एजंटची तर फोकुलेटेड सस्पेन्शन तयार होणार जर ऍडिशन ऑफ स्ट्रक्चरल व्हेकल ऍड केलं तर काय होणार डिफोकुलेटेड सस्पेन्शन तयार होणार ऍडिशन ऑफ आपण हे जर केलं स्ट्रक्चरल व्हेकल ऍड केलं तर डिफोकुलेशन स्ट्रक्चर इन द व्हेकल तयार होणार शो थ्रीचा टॉपिक आपण ते बघितलं शो थ्रीचा टॉपिक काय करणार तर नंतर तिसरी मेथड ऍडिशन ऑफ फोकुलेटेड एजंट ऍड केलं नंतर फोकुलेटेड सस्पेन्शन तयार झालं परंतु त्या फोकुलेटेड सस्पेन्शन मध्ये परत आपण जर स्ट्रक्चरल व्हेकल ऍड केले ते आपण शेवटची कॉम्बिनेशन मेथड बघितली होती ना त्याच्यानुसार तर नंतर मग फायनल प्रोडक्ट तयार होणार जे की स्टेबल असणार आहे त्याचं सेडिमेंटेशन लो असणार आहे तर मोस्ट स्टेबल जे असते सस्पेन्शन ह्या मेथडद्वारे प्रोड्यूस केलं जाते की दोन्ही ऍड करायचे फोकुलेटिंग एजंट पण ऍड करायचे आणि स्ट्रक्चरल व्हेकल पण ऍड करायचं आणि इथून पुढचे जे पॉइंट आहेत आता की फॉर्मेशन ऑफ सस्पेन्शन मध्ये काय काय असणार आहे तर याच्यामध्ये काय काय असते एपीआय असणार आहे व्हेकल म्हणजे काय आपलं सॉल्व्हंट जे सॉल्व्हंट नंतर सस्पेंडिंग एजर काय असते सर्फेक्टंट असते जे की हे करतात त्यांना सस्पेंड करायला हेल्प करते त्यामध्ये एक्झाम्पल काय पॉलिसॅकाराइड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह असणार किंवा सिलिकेट असणार नंतर फोकुलेटिंग एजंट फोकुलचं फॉर्मेशन करणार झेटा पोटेन्शियलला इन्क्रीज करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट असणार सर्फेक्टंट असणार हायड्रोपोलिक पॉलिमर्स असणार नंतर वेटिंग एजंट हे जे आहे सस्पेंडिंग एजंट फोकुलेटिंग एजंट किंवा वेटिंग एजंट तिन्ही पण सर्फेक्टंटचे टाईप असतात नंतर सर्फेक्टंट हे जे सगळं जे आहे मनानं वाचून समजू शकतात त्याच्यामुळे मी हे शिकवणार नाही तर आपला टॉपिक इथं संपलेला आहे आणि हे अदर इन्ग्रेडियंट पण वाचू शकतो प्रिझर्वेटिव्ह अँटीऑक्सिडंट ऑर्गॅनिक एजंट तर हे टॉपिक एंड झालेलं आहे थँक्यू धन्यवाद